आदरणीय व्यासपीठ आणि आदरणीय आपण सर्वजण, खरं म्हणजे मी इथं यावं, तुमच्याशी बोलावं, तुमच्याशी म्हणजे फक्त मुलांशी, हा आग्रह अनेक दिवसापासून माझ्यासमोर होता. आणि नितीन सर, तुम्हाला सांगतो मी, हा बसा ना, कुठे पण बसा. मी इथं येईपर्यंत माझ्या मनात खूप वेगळ्या वेगळ्या विचाराची श्रृंखला तयार होते. पण या परिसरामध्ये आल्यानंतर मी कसं असं भारावून गेलो, भावुक झालो. ही सगळ्या लेकरांचं स्वागत, आणण्याची पद्धत आणि इथं असणारा हॉस्पिटॅलिटी जी ज्या पद्धतीमध्ये मला मिळाली, मी खूप धन्य झालो. इथे आज कार्यक्रमासाठी जे आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत, रामरावजी लोट सर, नितीनजी लोट, ताई तुम्ही मस्त परिचय करून दिला. मी बघा, हो ना, 2857 भाषणं केलीत. एवढा चांगला परिचय फर्स्ट टाइम ऐकला. आणि आमचे ज्या डॉक्टरांचा सत्कार केला त्यांच्याविषयी जे तुम्ही बोलले, मला खूप छान वाटलं. मी जिजाऊ ज्ञानतीर्थ या संस्थेचा आणि या सगळ्या टीमचा आभारी आहे, या सगळ्या डॉक्टरांच्या थ्रू. त्याचं कारण आहे, यांना जी तुम्ही उपमा दिली, यांचा जे सत्कार केला, त्यांचं जे कौतुक केलं. मी तुम्हाला सांगू का, मी एक पुस्तक लिहितोय, सर. ते पुस्तक लिहितोय, सज्जनाचे संगोपन करा, सज्जनाचे संगोपन करा. याच्याविषयी भुसारीकरांनी बोललो एक दिवशी. हे पुस्तक का लिहितो माहिती आहे? सज्जनाचे संगोपन या शब्दाचा अर्थ असा आहे की चांगल्याचं कौतुक करा, म्हणजे चांगले लोक वाढतील. जोपर्यंत आपण चांगल्याच्या पाठीवर थाप मारणार नाही, तोपर्यंत आपण चांगल्या माणसाला चांगलं म्हणणार नाही, तोपर्यंत त्यांना एनर्जी मिळणार नाही. आणि ते एनर्जी द्यायचं काम आज या जिजाऊने केलं. त्यामुळे तुमचं मी मनापासून आभार मानतो, कौतुक करतो. आमच्या टीम मधला परमेश्वर जाधव, एकनाथ गवाळे आणि अतुल जाधव, या तिन्ही डॉक्टर तज्ञ मित्रांनी खूप सुंदर काम केलं. ते परभणीसारख्या शहरात व्हावं, याचं खरोखर कौतुक. आणि तू म्हटल्याप्रमाणे जगात जर्मनी आणि भारतात परभणी, याच्याशी मी सहमत आहे. माझं काही त्याला दुमत नाही आहे. तर हा जो कार्यक्रम आहे, या कार्यक्रमासाठी मी आलं पाहिजे म्हणून बाळू बुधन त्यांनी मला खूप त्रास दिला. चिकट माणूस बाळूला मारणार आहे मी आता. आणि मी गडबड करत होतो की मला परत जायचंय, लवकर कार्यक्रम घ्या. त्याचं कारण आहे, सगळ्यांना ताई तुला सांगतो, माझी बायको मला घरात घेत नाहीत, मला माहित. अरे हो यार, काय सांगतो मला आता, 10 वाजले ना, बाहेर झोपायला लागतं, माहित नाही तुला काय सांगू आता. अरे मी गरीब माणूस आहे यार, आधीच माझा आडनाव लहान आहे. सगळ्यांचा प्रॉब्लेम आहे. अरे वा, बरं झालं, माझं एकटं नाही बरोबर. त्याच्यामुळे मी गडबड करत होतो. आणखी पुढे 2 कार्यक्रम मला करायचे आहेत. तर मुलांनो, माझ्याकडे बघायचं, सावधान बसायचं. आता वेळ मी दौडणार नाही. 6 वाजून 25 मिनिटं झाले, 35 मिनिटे बोलणार आहे. 7 वाजता पळून जाणार आहे. पळताना अडवायचं नाही. मी दररोज पळतो, मला पळायची सवय आहे. या दुसरं बरं वाटलं, तुम्हाला मी परवा भेटायला येणार होतो. हो सर, खरोखर परभणीमध्ये आपण कार्यक्रम घेतला 2 फेब्रुवारीला आशा वर्करचा. त्या दिवशी मी तुमच्याकडे येणार होतो. आणि भुसारी सरांनी एकत्र कार्यक्रम बरेचसे केलेत. त्यांनी बरेच वेळा माझी भाषण ऐकली, परत का ऐकतात मला माहित नाही. पण गणेशजी, सगळ्यांना नमस्कार. सर नमस्कार सगळ्यांना. आणि मी आता माझ्या कामाला लागतो. मी मुलांना विषय दिला, आज जीवन सुंदर आहे. मी आज विचारलं होतं, हा विषय तुम्हाला कुठून सुधारला, तुम्हाला कुठून आला? साधारणपणे जेव्हा माझं व्याख्यान ठेवतात तेव्हा मला लोक विचारतात, सर कुठल्या विषयावर बोलणार तुम्ही? ह्या माणसाने मला काहीच विचारलं नाही. या नितीन बोला म्हणे. नितीन काय त्रास देणार होते मला माहित नाही, तुम्ही काय ठरवलं होतं त्रास द्यायचा, पण ठीक आहे बाबा. मी साधारणपणे काय करतो ना, सकाळी रन करतो. दररोज पहाटे 5:45 मी राऊंड हॉस्पिटलला घेतो आणि रन करतो. मी 5:45 कामाला लागत असतो. आणि रन करताना माझ्या डोक्यामध्ये मी काही कन्सेप्ट टाकतो की इथं काय बोलायचं. साधारणपणे हे कन्सेप्ट मी खूप साऱ्या कॉन्फरन्स मध्ये बोलतो. मी डॉक्टरांना शिकवणारा डॉक्टर आहे. ओके, खूप सारे डॉक्टरांना शिकवायचं काम माझ्याकडे आहे. आणि त्याच्यामुळे मी खूप सारे कॉन्फरन्सेस मध्ये जातो. मी खूप सारे लाईव्ह वर्कशॉप असतात, ऑपरेशन करून दाखवणे, यासाठी मी खूप काम करत राहतो. देशाप्रदेशामध्ये या विषयाला मी काम करतोय. आणि मग ते काय बोलायचं पुढच्या कॉन्फरन्स मध्ये, हे सकाळी बोलताना काय माहित नाही. ते 5 किलोमीटर मला 32 मिनिटं लागतात. 32 मिनिटात जे माझ्या डोक्यात येतं ना, एवढं चांगलं काही डोक्यात कधीच येत नाही. आणि ते 32 मिनिटं मला खूप काही देऊन जातात. इव्हन ती पुस्तक लिहितोय मी आता, सज्जनाचे संगोपन करा, हे पुस्तक मी पळतानाच लिहितोय.
ते लिहिण्यासाठी मी माणूस ठेवलाय. तो ते मी फिगर ऑफ 8 पळवतो, टेरिसवरती पळवतो मी. तर फिगर ऑफ 8चा जो सेंटर आहे तिथे मी मुलगा बसवतोय, तो प्राध्यापक आहे मराठीचा, त्याला मी शिकवलंय, घडवलंय आणि बिचारा खूप प्रेम करतोय. त्याला सेंटरला बसवतो आणि मी बोलतो आणि तो रेकॉर्डिंग करतो. तो घरी घेऊन जातो, टाईप करून आणतो, माझी बायको करेक्शन करते. असं मी पुस्तक लिहितो, कारण वेगळा वेळ कुठे काढू? 14.5 तास काम मी दररोज करतो सर. काय सांगा मला इथं बोलवत राहतात लोक, तुम्ही या तुम्ही या तुम्ही या. मी नेहमी सांगत असतो की मला जे भाषणाला बोलवतात ना त्यांनी एक दिवस माझ्यासोबत राहायचं. एक दिवस का राहायचं माहिती? एक दिवस माझ्यासोबत. बघा मी सुंदर कापाकापी करतो, मी कापल्याला कुणालाच कळत नाही आणि मी जोडल्याला पण कुणाला कळत नाही. असली हायएस्ट डिग्री आपल्याकडे आहे. देशातली सगळ्या 2 डिग्री मी डॉक्टर आहे. हे आपल्याला कापता येतं, जोडता येतं, भाषण नाही करता येतो, पण तरी तुम्ही भाषण करायला होतं मला. आणि तुम्हाला सांगतो मी की मी दररोज पहाटे 4:45 कामाला लागतो आणि संध्याकाळी 6:30 मी पहिला श्वास घेतो. 4:45 सुरू करणे, 6:30 श्वास घेणे, 14.5 तास एकदाही श्वास नाही घ्यायचा. हे कसं काम करायचंय? तुम्ही मला डॉक्टर आहात असंच बोलताय. 14.5 तास श्वास घेता येत असंच करता येतं. तुमच्यापैकी कुणालाही 14.5 तास श्वास न घेता कसं काम करतात ते बघायचं असेल ना, एक दिवस माझ्यासोबत राहायचं. पहाटेचे 5:45 ते संध्याकाळचे 6:30. तुमचं 1 किलो वजन कमी नाही झालं विठ्ठल आणि म्हणायचं नाही. माझं ओपन चॅलेंज आहे, कुठे पण या. सोमवार ते शनिवार मी दररोज असंच काम करतो. मला वेळ लागले, मी दररोज 12 सर्जरी करतो आणि आज ह्या घडीला 350 सर्जरी माझ्याकडे वेटिंगवर आहेत. असा भारत देशात काही प्लास्टिक सर्जन नाही, भारत देशात. असलं काम मला करायचंय आणि तरीही भाषणाला जा, मुलांना बोला. मी सांगतो एवढं काम असताना सुद्धा मुलांसाठी मी काय येतो असं मी जरा तुम्हाला सुरू करतोय. जो विषय दिलाय त्याच विषयावरती मी बोलणार आहे. मी असा लेकरांसाठी वेळा का झाला छोटा प्रसंग सांगतो. मी आहे ना ओपीडी मध्ये एक पेशंट बघत नाही. तुमच्यातले बरेच लोक माझ्याकडे येऊन गेलेत परभणी. बघा साधारणपणे परभणीचा पेशंट माझ्या हॉस्पिटलमध्ये आला नाही असं 25 वर्षामध्ये एक पण दिवस नाही. एक पण दिवस नाही. म्हणजे सगळ्यात जास्त पेशंट माझ्याकडे परभणी जिल्ह्याचे, नांदेड जिल्ह्याचे खूप जास्त पेशंट आहेत. माझ्या लातूरपेक्षा जास्त पेशंट आहेत. ओके, अमरावती, अकोला, बुलढाणा याच्यावर आणखी जास्त पेशंट आहेत. म्हणजे साधारणपणे 29 जिल्ह्यातले 14 जिल्हे दररोज माझ्याकडे येतात. दररोज म्हणजे दररोज. ओके, आणि 29 डिस्ट्रिक्ट वर्षभरात मी माझ्याकडे साधारणपणे ट्रेन होतात. हा विषय वेगळा झाला. मी तुम्हाला सांगत होतो की मी एकदाच पेशंट 15 घेतो, त्याच्यावर 20-25 नातेवाईक असतात. माझ्या रूममध्ये कधी पण 35-40 लोक असतात रूम मध्ये. तो बाहेर वेळेला किती असतात मोजलं जात नाही. लॉट सिस्टीम आहे. मी इमानदारीची प्रॅक्टिस करतो. मला वाटतं एक शब्द पेशंटला खोटा बोलला आणि 1 रुपया जास्त दिला पाप लागतं. आपल्याला विठ्ठल आहे, आयुष्यात मरेपर्यंत कधीच नाही करायचं. ही शपथ घेऊन खुर्चीत बसतो आणि मी कधीच हे करणार नाही, कधीच करणार नाही. त्यामुळे आपलं ओपन प्रॅक्टिस आहे. याच्यामध्ये काय झालं, मी असं बसलो होतो, एक मुलगी पण माझे काही नियम आहे. मी ओपडीत बसलो तर मी फोनवर बोलत नाही. नाही म्हणजे नाही, किंवा कुणालाच अटेंड करत नाही. नाही म्हणजे नाही. मी ऑपरेशन थिएटर मध्ये आहे, मी कुणालाच ऑपरेशन सोडून काहीच करत नाही. नाही म्हणजे नाही. आणि घरात गेल्यानंतर कुठलेच होत नाही. घरात गेल्यास बायको, आई, वडील आणि मुलगा याच्या पलीकडे घरात काहीच नाही. म्हणजे हे माझे काही नियम आहेत. पेशंटसाठी घरामध्ये घरामध्ये. त्याच्यामुळे मला कोणी डिस्टर्ब पण करत नाही, मला कोणी फोनही करत नाही. तुम्हाला आशीर्वाद तुम्ही फोन काढून बघा. 4 किंवा 5 मिनिटे मी 24 तासामध्ये बोलतो. कुणालाच बोलत नाही. मी येऊन फक्त माझ्या महिलाच फोन करायचो. मी जगात कुणालाच फोन करत नाही. मी येऊन गरज असताना इमर्जन्सी सोडून द्या, पण असा रुटीन उगीच कोणाला फोन करत नाही. मी तुम्हाला सांगत होतो की एक मुलगी आली, ओपीडीत बसलो होतो, तिच्या हातात पेट्याचा बॉक्स होता. आजकाल काय झालंय की 10वीचा निकाल लागला, 12वीचा निकाल लागला, MBBS लागला, इंजिनिअरिंग निकाल लागला, MPSC, UPSC, कुठलेही निकाल लागले सर. मी टीचर नाहीये, पण सगळे पेड्याचे बॉक्स माझ्याकडे राहतात. पेड्याचे बॉक्स आमचे बरोबर कधी म्हणतात, आणि सर निकाल लागले की आपण दुकान टाकतो पेड्याच. म्हणजे एवढे पेढे आमच्याकडे येतात. मग त्याचीच ती मुलगी बिचारी पेढ्याचा बॉक्स आली होती, माझ्या त्या गर्दीत आली होती. मध्ये एवढे मोठे पेशंट माझ्यासमोर होते आणि ती आली माझ्याकडे, पेढ्याचा बॉक्स हातात होता आणि तिचा पेढ्याचा बॉक्स हातात दिसला. मी तिला जास्त टाइमपास करायचा नाही, तिला जवळ घेतलं. मी म्हणलं दीदी इकडे दे पेढे, तुझं अभिनंदन असं म्हणालो. कारण मला शॉर्ट मध्ये कटायचं होतं. लोक सगळे वेटिंगला थांबलेले होते. अपॉइंटमेंट घेऊन लोक येतात. माझ्याकडे 45 डेज अपॉइंटमेंट मिळेना आणि असं सगळं झालेलं असतं. आणि मग हे लोक वेटिंगला थांबलेले सगळे. त्याच्यामुळे तिला म्हणालो की तू लगेच ये, तुझं अभिनंदन. ती जवळ आली, तिच्या पेढ्याच्या बॉक्सकडे मी हात पुढे केला, असा हात पुढे केला आणि मला अभिनंदन असं म्हणालो की तिने पेढ्याचा बॉक्स लपवून घेतला. म्हणलं मलाच द्यायला आणलीस ना, तुम्हालाच द्यायला आणले, पण ऐका ना सर. अगं दिदी माझी ऐका, हे लोक वेटिंगला उभं टाकले, मारतील मला धरून, तुझं अभिनंदन. नाही सर प्लीज ऐका. बघा लेख माझी काय बोलतीये. लेख म्हणतीये सर प्लीज ऐका, 1 जुलै 2011 या दिवशी तुम्ही आसामी घडवले या विषयावरती बोलले होते. अगं मला ती माझे भाषण मला नको सांगू, ते सोडून दे. आता एवढं सगळे भाषण मी केले, मला माझं भाषण का सांगतेस. नाही सर प्लीज ऐका ना, ह्या लेखीचं ऐका ना, हट्ट सुटे ना, मला पटपट बोल. जरा लेखीला जास्त किंमत देतो मी. म्हणलं बोल, तुला काय सांगायचंय. मग ती म्हणाली सर ऐका, 1 जुलै 2011 या दिवशी तुम्ही आसामी घडवल्या विषयावर बोलले. त्या दिवशी म्हणाले ना की गरिबी ही अडचण नसते,
गरिबी आणि शिक्षणाचा काही संबंध नाही, गरीब लोक जास्त मोठे होतात. मी म्हणलं हो ग, हे माझं ब्रीद वाक्य आहे. इमानदारी, प्रामाणिकपणा आणि कष्ट हे जगातला सगळ्यात मोठा यंत्र आहे, मंत्र आहे, जे की माणसाला मोठा करतो. हे मी जगाला सांगत राहतो, जगाला सांगत राहतो. मग काय झालं ऐका ना सर, मी ना तुमचं ते भाषण ऐकलं तेव्हा मी 11वीला होते आणि मी ठरवलं की काहीतरी बनायचं. लहानडी सर एवढ्या अडचणीतून बोलले आपण काय बनायचंय असं ठरवलं, अभ्यासाला लागले आणि आता गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज मधनं MBBS पास झाले त्याचे हे पिढे. तुम्हाला सांगू सर, एवढा आनंद झाला, एवढा आनंद झाला. आणि मग मी अरे वा असं म्हणालो, उठलो चेअरमॅनला आणि ह्या लेकीच्या जवळ जाऊन डोक्यावरती हात ठेवून दिदी अभिनंदन आणि पेढ्याचा बॉक्सकडे हात पुढे गेला आणि पुन्हा लपवून घेतला. काय करायला, अगं काय झालं दिदू, ऐका ना सर, ह्या लेकीचं ऐकायला काही संपेना. आपण आता मात्र सगळ्या जे पेशंट समोर होते ना त्यांना जरा डोळ्याने इशारे केले, प्लीज 2 मिनिटं, प्लीज 2 असे इशारे केले आणि हेच ऐकायला सुरू केला. जरा मला खूप छान वाटायला लागलं, खूप जास्त छान वाटायला लागलं. ती म्हणाली सर ती मुलगी उभा टाकली लाईन मध्ये. म्हणलं हा, अशी लाईन लागलेली होती पेशंटची, उभा टाकली. म्हणलं हो, ती माझी छोटी बहीण आहे म्हणे. तेव्हा म्हणजे 1 जुलै 2011 ती 9वीला होती, तुमचं भाषण ऐकलं आणि ती आता गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये सेकंड MBBS ला आहे. ओके, आता मात्र ना तिला जवळ बोलवलं, उभा राहिला होतो, दोन्ही लेकी हातात घेतल्या आणि खूप अगदी अभिनंदन दूधच्या डोक्यावरती मारलं, दूधचं अभिनंदन म्हणालो आणि पेढ्याचा बॉक्स हात पुढे केला, पुन्हा लपवून घेतला. आता म्हणलं आता काय राहिलं सर, ऐका ना. आता पण ऐकायची तयारी होती माझी. म्हणजे ते वाटायला मुलगा कोपऱ्यामध्ये. म्हणला हा, तो माझा छोटा भाऊ आहे आणि 1 जुलै 2011 तो 7वीला होता. तुमचं ते भाषण ऐकायला तो पण होता. त्याने ठरवलं काहीतरी बनायचं आणि तो आता गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला फर्स्ट इयरला आहे. आम्ही हे 3 भावंड. आता मात्र ना तुम्हाला खरं सांगतो, मी कितीतरी वर्षानंतरची स्टोरी सांगतोय पण आता पण अंगावर असे रोमांच उभा लागलेत. मी एकदम असा बापरे मला काय बोलावं कळे ना. अरे यार म्हटलं, म्हणजे माझ्याकडे शब्दच नाही आहे. ते 3 लेकर एकत्र घेतले आणि 3 लेकरांना असं जवळ घेतलं आणि असं एकदम ओतपोत झालो मी आणि त्याच्याकडे बघत राहिलो पुढे काय सांगणार. आणि पुन्हा एकदा 3 लेकरांना पेढा भरवावा म्हणून तो पेढा हातात घेण्यासाठी पुन्हा एकदा पेढ्याचा बॉक्स हात पुढे गेला आणि लपवून घेतला. म्हणलं आता काय, पण तुम्हाला सांगू का, आतापर्यंत ती लेख खूप सुंदर बोलली, इन्स्पायरिंग बोलली, खूप छान वाटलं मला. पण इथून पुढे जी लेख बोलली ना, खूप अडचणीचं बोलली. ती म्हणली सर आम्ही 3 भावंड आहेत आणि आम्हाला वडील नाही आहेत आणि आमची आई लोकांच्या घरी भांडी घासते. मला ना क्षणभर कळेच नाही की काय बोलावं. म्हणजे मी एवढ्या वर्षानंतर तुम्हाला स्टोरी सांगतो तर माझा आता सांगताना घसा भरला. आणि तेव्हा तो जो प्रसंग लागला मला काहीच कळलं नाही की मी पुढे काय बोलायला पाहिजे. ह्या लेकरांची आई लोकांच्या घरी भांडी घासते, ह्या लेकरांना वडील नाही आहेत. ओके, आणि हे लेकर विठ्ठल लहानेचं एक भाषण ऐकून जर वेळे पेटत असतील तर विठ्ठल लहाने 14.25 तास नाही, 18 तास जरी न श्वास घेता काम करत असला तरी पण या लेकरांसाठी जायला पाहिजे, बोलायला पाहिजे. या प्रसंगाने मी भेटलो आणि मी लेकरांसाठी जातो. शक्यतो लेकरांसाठी नाही म्हणत नाही. आज तुम्हाला मी एक गोष्ट पालकांना सांगणार आहे, एक गोष्ट लेकरांना सांगणार आहे पुढच्या काही मिनिटांमध्ये. माझ्याकडे बघा, पहिली गोष्ट लेकरांना माझ्याकडे बघा. तुम्हाला मी संधीची गोष्ट सांगणार आहे, संधीची शिक्षण, संधीची गोष्ट सांगणार आहे. बारकाईने ऐकायची. ही गोष्ट ऐकायची, फक्त ऐकायची नाही, ती लिहायची, पेपरवरती लिहायची मला पत्राने पाठवायची. त्याचं मी पक्क उत्तर देणार, पण लगेच मिळत नाही. 8 दिवसांनी मिळेल, 10 दिवसांनी मिळेल, उत्तर मिळतं, पक्क मिळतं. माझा पत्ता डॉक्टर विठ्ठल लहाने लावतो. गोष्ट लिहून पाठवायची. ज्याने लिहिली त्याला बक्षीस, नाही लिहिली त्याला बक्षीस नाही. आता मी तुम्हाला गोष्ट सांगतोय, एकदम बारकाईने ऐका. एकच मिनिट, जरा एक अर्जंट फोन घ्यायला काय अडचण आहे मॅडम? हॉस्पिटलचा फोन आहे, तो घ्यावाच लागतो. मी तुम्हाला सांगत होतो संधीची गोष्ट. माझ्याकडे बघायचं बारकाईनं, कानाने ऐकायची, बरोबर. मेंदूत घालायची. मेंदूत घालणं इथपर्यंत सगळ्यांना माहित आहे. ती हृदयात नेऊन ठेवायची, कप्प्यात 4 कप्पे हृदयाला असतात. 4 कप्प्यातून कुठे हलू द्यायचे नाही, राईट. कुठपर्यंत? जोपर्यंत तुमच्या आयुष्यात तुम्ही यशस्वी होत नाही तिथपर्यंत. ऐका, सुरू करतो. साधारणपणे मी 12वीला असतानाची गोष्ट आहे. मी 12वीला असताना, फार जुना, मी अर्धा म्हातारा माणूस आहे. सांगितलं ताईंनी, माझं वय 56 वर्ष वय आहे. मी तुम्हाला सांगत होतो की मी 12वीला होतो. राजर्षी शाहू कॉलेज लातूरमध्ये शिकत होतो. बारकाईने ऐका, संधीची गोष्ट आहे. खूप बारकाईने ऐकायची, खूप जास्त बारकाईने ऐकायची. आणि आम्हाला टेरिसवर घेऊन गेले. असे आमच्या कॉलेजला 3च खोल्या बांधलेल्या होत्या, त्याच्यावर टेरिस होतं वरती, तिथे घेऊन गेले. जनार्दन वाघमारे सर आमचे प्रिन्सिपल होते आणि त्यांनी संधीची गोष्ट सांगायला सुरू केली. बघा, ते म्हणाले की प्रत्येकाच्या आयुष्यात संधी येते. बारकाईने ऐका, प्रत्येकाच्या आयुष्यात संधी येते. आमचं अॅन्युअल बाकी होतं, प्री अॅन्युअल झाली होती आणि आम्हाला शटअपच्या कार्यक्रमात त्यांनी संधीची गोष्ट सांगितली.
सर सांगत होते प्रत्येकाला संधी येते, दरवाजा खटखटते, दरवाजा खटखटते, बारकाई नाही का, दरवाजा खटखटते, दरवाजा खटखटते, एकदा दोनदा तीनदा चारदा पाचदा दहा दरवाजा खटखटत राहते संधी. तुम्ही जर जागरूक असाल, तत्पर असाल किंवा अलर्ट असाल, जागरूक असणे, तत्पर असणे, अलर्ट असणे तिन्ही पण गोष्टी सारख्याच आहेत. विद्यार्थी जीवनामध्ये जागरूक असणे म्हणजे काय रे, कोण सांगतं मला? कोण सांगतं विद्यार्थी जीवनात जागरूक असणे? कोण सांगतं? जे लोक मागे बघतात ते मोठे होत नाहीत. जे लोक मागे बघतात, मागचं कोणतरी उत्तर दिलं असं बघतात, ते कधीच मोठे होत नाहीत. आपण स्वतः उत्तर द्यायला मोठे होतात. पुन्हा सांगतो, मागचं कोणतरी उत्तर देणार का असं बघणारी माणसं कधी जगात मोठे झाले नाहीत. कोण सांगतं की विद्यार्थी जीवनामध्ये जागरूक असणं, तत्पर असणं, अलर्ट असणं म्हणजे काय? कोण सांगणार रे? कुणीच नाही सांगत. मी सांगणार आहे पण तुम्ही सांगा. नाही सांगणार? कोण सांगतं इकडं? लेकिन नो नाही सांगणार आहेत. सांग कोणतरी सांगा. नाही सांगणार. विद्यार्थी जीवनामध्ये जागरूक असणं म्हणजे अभ्यास करणं. काय मोठा विषय? अभ्यास करणं ना. बघा, अभ्यास या शब्दाचा अर्थ तुम्हाला पुन्हा सांगतो, फक्त पुस्तकी अभ्यास म्हणणारा डॉक्टर नाहीये. अभ्यास, समजा तुम्हाला एखादी कला आवडते, त्याचा पण अभ्यास असतो. समजा तुम्हाला गायला आवडतं, त्याचा पण अभ्यास असतो. समजा तुम्हाला एखादा स्पोर्ट आवडतो, त्याचा पण अभ्यास असतो. अभ्यास जे लोक करतात, अभ्यास करतात, त्याला अलर्ट असं म्हणतात. मग ती संधी येते, दरवाजा खटखटते. जे लोक अलर्ट आहेत, तत्पर आहेत, आपल्याला अभ्यास करतायत, ते दरवाजा उघडतात, संधीला आत्मसात करतात, तुमच्या आयुष्याचं कल्याण करून घेतात. असं म्हणाले सर आणि क्षणभर थांबले. असंच घडतं का रे? असंच घडतं का? सगळेजण तत्पर असतात, सगळे अलर्ट असतात? सर म्हणाले नसतात. सगळे अलर्ट नसतात, तत्पर नसतात. त्यांना या संधीची देणगी नसतं, ते झोपलेले असतात. पण ती बिचारी संधी येते, दरवाजा खटखटते, एकदा दोनदा तीनदा हजार लाख वेळा दरवाजा खटखटते, कारण त्या संधीला तुमच्या आयुष्यात प्रवेश करायचा असतो. पण तुम्हाला त्या संधीची काही देणगी नसतं आणि मग ती संधी निघून जाते. आणि संधी निघून गेल्यानंतर तुम्हाला जाग येते. जागल्यास कळतं की जे कोणी खटखट होती संधी होती. पण तुम्हाला लेकरांनो सांगू का मी, जगातली कुठलीही संधी पुन्हा मिळेल, पण ही संधी, जी संधी मी आज तुम्हाला सांगणार आहे, ही संधी पुन्हा आयुष्यात मिळत नाही. एकदा तिने पाठ फिरवली की ती पुन्हा मिळत नाही. आता ही झाली संधीची गोष्ट. किती लोकांना कळली? हातवर करा. सगळ्यांना कळली, मलाच कळली नाही. संधीची गोष्ट सांगितली तुम्हाला मी. तुम्हाला का कळली नाही असं म्हणालो मी, ते सांगतो तुम्हाला. संधीची गोष्ट मी का सांगतो आणि खूप वेळा सांगितली. याच्यावर एक व्याख्यान पण आहे माझं, तुम्हाला युट्यूबवर मिळेल. संधीची गोष्ट या विषयावरती व्याख्यान तुम्हाला सांगतो मी की एवढ्यासाठी ही गोष्ट तुम्हाला सांगितली की ती गोष्ट मी माझी तुम्हाला सांगणार आहे, माझी स्वतःची. ह्या संधीच्या गोष्टीमुळे गरीब आणि गरीब शेतकऱ्याचा विठ्ठल, मी खूप गरीबाचा लेकरू आहे, प्लास्टिकचा विठ्ठल आणि झाला संधीच्या गोष्टीमुळे. मला प्रचंड आवडते ही गोष्ट. तुम्हाला सांगतो मी कशी. मी ना जिल्हा परिषद शाळेमध्ये होतो 4थी पर्यंत. मी 2री ते 4थीला गेलो, पहिली शिकलोच नाही, कारण पहिलीला शिकताना मी शेतात काम करत होतो. पण जेव्हा मी 5वी ते 9वी एका कामगिरी विद्यालयाला आमची शाळा होती, 10वीला पण ती शाळा होती, तर सकाळी मला शेतात जावं लागायचं. बारकाई नाही का, संधीची गोष्ट मला कशी अप्लाय झाली मी का तुम्हाला सांगतोय. तर ना सकाळी मला 10:30 शाळा असायची, 4:30 शाळा सुटायची. तर सकाळी शेतात जायचो मी. आमचं 1 किलोमीटर शेत आहे. बैल राखायची, म्हशी राखायच्या. जाताना एक धडा पाठ व्हायचा, मला वाचून व्हायचा. येताना एक वाचून व्हायचा. 9:30 घरी यायचो, कपडे बदलून शाळेत जायचो. 4:30 पुन्हा शेतात जायचो. पुन्हा संध्याकाळी अंधार पडलेला असायचा. 3 धडे रोज वाचून व्हायचे. त्याच्यानंतर काही अभ्यास व्हायचा नाही. पण 10वीला गेल्यास बोर्डाची परीक्षा आली, अभ्यास करायचा. अभ्यास कसा करायचा आहे. पण आमच्या गावातच लाईट नव्हती. आमच्या घरी लाईटचा प्रश्नच नाही. पण आमची अडचण अशी होती ना की आम्ही एवढे गरीबाचे लेकरं आहेत की आमच्या घरी कंदील किंवा चिमणीला महिनाभर रॉकेल एवढे पण पैसे नव्हते आणि अभ्यास करायचा. बारकाई नका, मी काय सांगतोय संधीची गोष्ट. आता मला असं वाटायचं की अभ्यास नाही करायचा, मग 10वीला करायचं काय. आणि म्हणून ठरवलं की अभ्यास करायचा. अभ्यास कसा करायचा. पण मी मोठा होतो, 16-17 वर्ष वय होतं माझं. मी दुसऱ्या शाळेत गेलो होतो. आणि मग मी ठरवलं की माईला जर म्हणालो, अण्णा, माझ्या आईला मी अण्णा म्हणतो, माईला किंवा अण्णांना म्हणालो की मला रॉकेल पाहिजे कंदिलासाठी, अभ्यासासाठी आम्हाला, ते देऊ शकणार नाही, त्यांना वाईट वाटेल म्हणून त्यांना मी काहीच म्हणणार नाही. आणि माझ्यावर एक मुलगा होता, भारत नावाचा माझा वर्गमित्र होता. त्याचे वडील सावकार होते माझ्या गावामध्ये, सावकार. त्यांचं नागांना नाव आहे. मी विचार केला, त्या दुकानामध्ये मीठ मिरची सगळं मिळायचं, रॉकेल पण मिळत होते. मला माहित होतं भारताकडे गेलो, भारताला एकत्र अभ्यास करू. नागांना म्हणले, हा विठ्ठल कर, कुठल्या आई वडिलांना अभ्यास करून तुम्हाला भारी वाटायला लागतं, बरोबर आहे ना. तसं नागांना भारी वाटलं, अरे करा बरोबर अभ्यास करा म्हणल्यास. बरं काय अडचण नाही. नागांना म्हणाले, मी म्हणालो नागांना अडचण काहीच नाही, आम्हाला दररोज अभ्यासासाठी एक कंदील भरून रॉकेल द्यायचा असं म्हणालो ना की नागांना डोळेच भरले. नागांना रडायला लागले. माझ्या डोक्यावर हात फिरून मला म्हणाले, विठ्ठल किती चांगला मुलगा आहेस तू, अभ्यास कर राजा, नो प्रॉब्लेम, तुला 1 कंदील नाही 2 कंदील रॉकेल देतो. तुम्हाला सांगू लेकरांनो की माझ्या आयुष्यातला सगळ्यात चांगला प्रसंग जर मला कोणी विचारला ना, सगळ्यात चांगला, ज्याचं मला प्रचंड कौतुक आहे, तो दिवस आहे माझ्या आयुष्यामध्ये की ज्या दिवशी मला
अभ्यासासाठी रॉकेल मिळालं, बॉस एवढा चांगला दिवस असू शकत नाही, राईट. आणि आमच्या सगळ्या अडचणी सोडून गेल्या, अभ्यास सुरू झाला, मस्तपैकी आम्ही अभ्यास करायचो. संध्याकाळी ते कंदिलाचा बघा राखेने उचला, चुलीतल्या राखेने उजळायचा, पेपरने साफ करायचा, कंदील घेऊन जायचो, कंदील भरून घेऊन यायचो, रात्री मस्त अभ्यास करायचा. माझी माय खूप काम कष्ट करणारी, सगळ्याचा कष्ट करतात, माझी माय जरा जास्त कष्ट करणारी आहे. दिवसभर सगळं राबराब राहायची, संध्याकाळी घरी येताना ओले काचे काहीतरी लाकडे घेऊन यायची, गव्या घेऊन यायची, स्वयंपाक करायची, घर शेतात पाठवायची, आम्हाला खाऊ घालायची. मी आणि भारत एकत्र अभ्यास कोपऱ्यामध्ये करायचो. आमचं छोटं घर होतं, पत्रे छोटे होते, त्याला दरवाजा वगैरे काही नव्हता. त्या कोपऱ्यामध्ये मी आणि भारत अभ्यास करायचो. माझी माय रात्री कधीतरी तिला असं वॉशरूमसाठी उठावं लागलं तर उठली ती, तिला कधी दिसलो आम्ही कोपऱ्यात अभ्यास करताना, आमच्याकडे कोण घड्याळ नव्हत्या. माझी माय म्हणायची, माय इटल उशीर झालाय, माय झोपाव, उशीर झालाय, माय झोपाव. माझी माय म्हणायची, बघा माझा तुम्हाला सगळ्याला करणारा प्रश्न आहे, तुमची माय किंवा तुमचे टीचर, या शाळेतले टीचर, बोर्डिंग स्कूल आहे म्हणून सांगतो, किती वेळा तुम्हाला म्हणतात अभ्यास बस झाला, झोप म्हणून? किती लोकांना म्हणतात हात वर करा? तुमची आई आणि वडील तुम्हाला अभ्यास बस झाला, झोप असं किती लोकांना म्हणतात? आणि मला खोटं सांगायचं, पाप लागतं, माझा विठ्ठल आहे. नाही कोणाला म्हणत, मला कळत नाही लेकरांनो, अभ्यास का करायचा रे? अभ्यास का करायचा? अभ्यासाने कोण मोठं होतं? अभ्यासाने कोण मोठं होतं? अभ्यासाने आपण मोठे होतो. आणि आपण मोठे झाल्यानंतर आपले आई वडील इनडायरेक्ट मोठे होतात. तुम्हाला हे माहिती आहे का? डॉक्टर विठ्ठल लांडे, डॉक्टर तात्याराव लांडेचे माय आणि बाप असे मोठे झाले की नाही मोठे? म्हणजे आपण मोठे होतो. सगळ्यात महत्वाचा, अभ्यास हा आपल्या स्वतःसाठी करायचा असतो. आणि आपण मोठे झाल्यानंतर हे इनडायरेक्ट अप्रत्यक्ष आपली माणसं, आपलं कुटुंब मोठं होत असतं, आपला गाव मोठं होतं, आपला जिल्हा मोठा होतो, आपलं महाराष्ट्र मोठं होतं, आपला देश मोठा होतो. तुम्हाला माहित आहे? त्यामुळे अभ्यास करायचा असतो आपल्यासाठी. तुम्हाला सांगतो, तुम्हाला आतापर्यंत कळलं कळलं माहित नाही, पण आज मला ऐकता येईल, इथून पुढे तुम्ही जगातले सगळ्यात मोठा माणूस होईपर्यंत एकदा तुमच्या टीचरनी आणि तुमच्या आईवडिलांनी अभ्यास कर म्हणायची गरज नाही पडली पाहिजे. मला प्रॉमिस करता? अरे मोठ्याने करा. आता जरा बरं वाटलं, एकतरी भिंत पडली पाहिजे. यार एवढं ओरडायला पाहिजे सर, एवढं ओरडायला पाहिजे. थोडं ओरडून कसं होणार आहे? मग लेकरच असले तुम्ही. तुम्हाला सांगत होतो मी, मला तुम्ही प्रॉमिस केलं, आता हे मोडता येत नाही. ओके बघा, मग माझी माय उठली, मायाशी म्हणाली की आम्ही कंदिलाची वाद कमी करायचो. माय झोपली, पुन्हा ओढायचो, आपला अभ्यास सुरू झाला. आमच्या शाळेमध्ये, आमच्या माखेगावच्या शाळेमध्ये 118 मुलं होती, 10वीला 118. ओके, त्यातले आमच्या प्रॉपर माखेगावची 13 गावची लेकरं होते, प्रॉपर माझ्या गावचे आम्ही 10 जण, 10 जण, दुसरे 9, मी 10वा. ठीक आहे. आणि बोर्डाची एक्झाम झाली, चापोली म्हणून गाव आमच्या जिल्ह्यामध्ये, त्या गावात आमची एक्झाम झाली, कारण गावात सेंटर नव्हतं. 10वी बोर्डाची परीक्षा झाली आणि गावातल्या 10 जणांपैकी 9 जण नापास झाले. आता हे सांगायची गरज नाही, मी तो फक्त पास नाही झालो, तर मी माझ्या केंद्रामध्ये पहिला आलो, फर्स्ट. आणि मी तुम्हाला संदेश गोष्ट सांगतोय, 11-12ला मग तेव्हा आणखी एक चांगली घटना घडली की माझे मोठे बंधू डॉक्टर तात्याराव लांडे, त्यांचं डोळ्याच्या विषयातलं शिक्षण संपलं आणि ते अंबेजोगाईला जॉईन झाले डोळ्याच्या विभागामध्ये लेक्चरर म्हणून. आणि मग दादाने ठरवलं की विठ्ठल हुशार आहे, त्याला शाहूला घालायचं. 11वीला शाहूला घातलं. मी घासून मेरिट आलो. तुम्हाला पुन्हा सांगतो, मी जरा सर्वसाधारण मुलगा आहे, मी खूप हुशार मुलगा नाहीये. प्रचंड घासून मी 30वा मेरिट आलो होतो 12वीला. आणि मग मला संभाजीनगरला ऍडमिशन मिळालं. पण पद्मश्री डॉक्टर तात्याराव लांडे 3 लेकरं आहेत. आम्ही दादाच्याच पगारावर जगणारे आम्ही होतो, दादाच्याच घरात वाढत होतो, घरात त्यांच्या घरात राहत होतो. म्हणून दादांनी खर्च कमी व्हावा म्हणून अंबेजोगाईला माझं ट्रान्सफर करून घेतलं. आणि अंबेजोगाईच्या गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये MBBS ला प्रवेश घेतला. फर्स्ट इयरला 50 जण होतो, त्यातले 20 नापास झाले, पण 30 मध्ये जे पास होते त्यामध्ये पास झालो. सेकंड इयरला थर्ड इयरला गेलो. आणि थर्ड इयरला गेल्यानंतर 15 मुलाच्या बॅच झाल्या. तुम्हाला पुन्हा सांगतो लेकरांनो, मी हुशार मुलगा नाहीये. वर्गामध्ये म्हणजे आमच्याकडे सिस्टीम कशी असते, शिकवायला येणारे शिक्षक जे असतात ना, ते शिकवायला येत नसतात. ते एक वार्ड असतो, त्याच्यात पेशंट असतात. आम्ही जायचो, ते पेशंट बघायचा, त्याला कुठला आजार झाला बघायचा, मग डॉक्टर येणार, राऊंड घेणार आणि आम्हाला काहीतरी शिकवणार. अशी सिस्टीम असते, त्याला क्लिक असं म्हणतात. तर ते डॉक्टर आले ना, सगळे दादांचे मित्र, माझ्या मोठ्या भावांचे मित्र, ते आल्यानंतर आम्ही 15 मुलं सगळ्यात जास्त प्रश्न मला विचारायचे. 1दा 2दा 3दा मला यायचं नाही. मला नाही आले दादांना जाऊन सांगायचे विठ्ठलला काहीच येत नाही. तुम्हाला सांगू का, मी म्हणजे दादांना मी एवढा घाबरतो, तुम्हाला आश्चर्य वाटेन. आता मी 55 वर्षाचा पूर्ण झालो, 56 जुलैमध्ये होईल. आणि दादा 68 झालेत आता 12 फेब्रुवारीला. तुम्हाला सांगतो मी म्हणजे आजही दादांना मी मेसेज करतो
मला तुम्हाला बोलायचं म्हणून ते मला फोन करतात. मी आज सुद्धा त्यांना फोन करत नाहीये. आज जेव्हा की त्यांच्या घरात राहत होतो आणि ते माझे टीचर होते, ते माझे पालक असताना त्यांना मी प्रचंड समोरून जात नव्हतो, इतका घाबरत होतो. कारण मी फायनल एमबीएसला जाईपर्यंत त्याचा मार खाल्लाय. त्याच्यामुळे मला प्रचंड भीती माणसाची, त्याच्यामुळेच मी घडलोय. ओके, तुम्हाला मी सांगत होतो की दादांना कळलं की मला काही येत नाही. दादा राग वहिनीला म्हणायचे. आमच्या घरात आणखी एक चांगला माणूस होता, वहिनी आमच्या. मी वहिनीला माझी आई म्हणतो. माय अण्णा हे माझे पहिले आई वडील आणि दादा वहिनी हे दुसरे आई वडील, असं माझं नातं आहे. ओके, त्या माणसाने मला घडवलंय. वहिनीला, आमच्या वहिनीला दादा रागवायचे, तुझ्या लाडक्याला काहीच येत नाही. वहिनी अगदी आईसारखं माझ्यावर प्रेम करायच्या. आणि वहिनीला कळल्यास वहिनी काहीतरी एक दिवशी मला म्हणाल्या, हे अशी म्हणत तुम्हाला काहीतरी येत नाही. मला इतकं वाईट वाटलं ना, म्हणजे माझी इज्जत इतक्या दूर गेली. म्हणजे दादांना कळलं की मला काही येत नाही, वहिनीला कळलं की मला काही येत नाही. म्हणजे मला एवढं वाईट वाटायला लागलं ना, असं म्हणजे यांचा चेहरा कसा दाखवायचा, इतकं वाईट वाटायला लागलं. मग मी ठरवलं, मुलांना तुम्हाला सांगतो की माझ्यावर ते मुलगा हुशार मुलगा होता, प्रचंड हुशार. तुम्हाला माहिती आहे, प्रत्येक विषयाचं उत्तर द्यायचा, प्रत्येक शब्दात उत्तर द्यायचा. त्याचं नाव राजू होतं. राजूला म्हटलं, राजू आपण दोघं लायब्ररीमध्ये अभ्यास एकत्र करू. एकत्र अभ्यास करणं आपल्याला आयुष्यामध्ये खूप मदत करत राहतं. मी तुम्हाला संधीची गोष्ट सांगतोय. तो हो म्हणाला. लायब्ररीमध्ये आम्ही दोघं गेलो. उद्या जे टॉपिक, उद्याच्या विषयावर तुम्हाला विचारणार, समजा तुमचा मॅथ आहे, इंग्लिश आहे, मराठी आहे, तसा एक टॉपिक घेऊन गेलो मी आणि दोघं अभ्यासाला बसलो. बघा बारकाईनं बघा, राजू आहे ना माझ्याकडे बघा, प्रत्येक लाईनवर डोकं फिरून वाचणारा राजू. तसं मी पण डोकं फिरवण्यासाठी त्याच्या अपोजिट बसलो, विरुद्ध जाऊन बसलो, दुसऱ्या डेस्कवर बसलो लायब्ररीमध्ये. सेम टॉपिक काढला, सेम पुस्तक काढलं, राजूने डोकं हलवलं, टॉपिक वाचला, मी डोकं हलवलं, टॉपिक वाचला. वाचून झाला. दुसऱ्या दिवशी आम्ही गेलो वार्डामध्ये, आमची केस घेऊन झाली. टीचर आले, आम्हाला विचारायला सुरू केलं आणि जो टॉपिक मी काल वाचला होता त्या टॉपिकवरच आमचं सगळं विचारणं सुरू होतं. आणि त्याच टॉपिकवरचं एकही उत्तर मला आलं नाही आणि राजूने सगळी उत्तरं दिली. आता काय करावं? मला तेव्हा हे कळलं की आपण हुशार नाही आहेत, आपण घासू आहेत, आपल्याला येत नाहीये. काय करायला पाहिजे? बघा काय हुशार लेकरं असतात, एकदा वाचलं एक पाठ होतं. आता आपल्याला एकदा वाचल्यास पाठ होत नाही, पण मी ठरवलं की एकदा वाटल्यास पाठ होत नाही ना, 10 वेळा वाचू, 20 वेळा वाटू. अरे शेतामध्ये काम करायची आपली तयारी आहे. इथं मस्तपैकी पंख्याखाली बसून, मस्तपैकी चांगल्या रूममध्ये बसून पुस्तकं पाठ करायला काय हरकत आहे? हे ठरवलं लेकरांनो. नुसतं ठरवलं नाही, तुम्हाला सांगतो मी काय ठरवलं. मी एक टाइम त्या दिवशी रात्री बसलो, मस्तपैकी सकाळी जे बसलो ना, पूर्ण म्हणजे संध्याकाळी जे बसलो ना, रात्री 8ला बसलो, सकाळी 8 पर्यंत मी एकदा उठलो. 12 तास एक वही लिहून काढली. काय लिहून काढली वही? सगळ्या विषयाचे टॉपिकचे नावं. त्याला मला किती वेळ लागतो, रिव्हिजन किती होतील, 100 पानाची वही लिहून काढली. रविवारी अभ्यास करायचा नाही, दररोज आपल्याला किती वेळ मिळतो, अशी मी 18 महिन्याची वही लिहून काढली. आणि 18 महिने तसंच फॉलो करायचं ठरवलं, तसंच फॉलो केलं. आणि MBBSC युनिव्हर्सिटीची फायनल एक्झाम झाली आणि फायनल इयरला 14 विषय असतात. 14ला 14 विषयाचे गोल्ड मेडल एकाच माणसाला मिळाले, ते म्हणजे मला मिळाले, एकाच विषय. आणि हे रेकॉर्ड 37 इयर्स झालेत, आणखी कोणी तोडलं नाही. तुम्हाला माहिती आहे? ते रेकॉर्ड तयार करून तेव्हा ठेवलंय मेडिकलमध्ये. मी बऱ्याच लोकांना सांगतो कोणतरी तोडा. मला पॉईंट हे सांगायचा होता. आणि आमचा राजू नाईक 1, 2, 3 नाही, 100 मार्कांनी मागे होता, 100. मला हे तुम्हाला पॉईंट सांगायचा आहे. खूप हुशार असायची गरज नाही, पण मेहनत करायची गरज आहे. आणि तेही सातत्यानं मेहनत करायची गरज आहे. मी काय म्हणालो, टाइम टेबल मग पुन्हा काहीच नाही, जगामध्ये काहीच माहित नाही. ते टाइम टेबल जसं तसा फॉलो करायचा, इकडे काहीच बघायचं नाही. तुम्हाला सांगतो मी लेकरांनो, आणि एक नवीन शोध लागला की पुस्तकं पाठ केली की माणूस हुशार होतो. माहित तुम्हाला? हो सर, तुम्हाला काय सांगू, मला पुस्तकं पाठ केली माणूस हुशार हो, शोध लागला बॉस. कसं तुम्हाला सांगतो मी, त्याचा एक छोटा प्रसंग सांगतो. पुस्तकं पाठ केल्यास माणूस हुशार कसा होतो. MBBS झालं आणि इंटर्नशिप होती आमची. इंटर्नशिप बघा, बार काय नाही का, पुस्तकं पाठ केली की माणूस हुशार होतो. इंटर्नशिपमध्ये ना डॉक्टर कसे असं माहिती आहे, जाऊन बसायचं, बॉस आली उभं राहायचं, बॉस म्हणले रक्त घेऊन जाऊन घेऊन यायचं, बॉस म्हणले हे करायचं, किंवा सिनियरने काही काम सांगितलं. असा मी एका डिपार्टमेंटला जॉईन झालो होतो. डॉक्टर ND कुलकर्णी सर आमचे हेड ऑफ द युनिटचे हेड होते. ते एकदम शिस्तबद्ध प्राणी, कुडकुडे होते. ND सर एकदम कुडकुडे, असा जाडा भिंगाचा चष्मा होता. त्यांना राग आला, ते भिंगातून बघितलं समोरचा मेलाच. म्हणजे हाच राखाडीची सिस्टीम सरांची होती. अत्यंत हुशार माणूस, एकदम रिस्पेक्टेड माणूस. आणि मग त्यांच्या युनिटला मी जॉईन झालो आणि असं उभा टाकलं होतो. बॉस येऊन बसले होते, असे बॉस बसलेले होते, मी उभा टाकलं होतो आणि लाईन लागली होती पेशंटची. म्हणजे बघा, ऑपरेशनचा पेशंट ऑपरेशनकडे, सर असं असतं ना सरकारी दवाखान्यामध्ये, तसे सगळीकडे होते. पण आमच्या लाईनला, आमचं मेडिसिनची लाईन होती, आमच्या लाईनला एवढी मोठी लाईन होती. त्या लाईनमध्ये मला पेशंट दिसला. असं बाहेर बघितल्यानंतर आणि माझ्या लक्षात आलं की या पेशंटला ऑपरेशनची गरज आहे, मेडिसिनची नाही, हे माझ्या लक्षात आलं. पण मी गप्प बसायला पाहिजे. गप्प न बसता मी ND सरांना म्हणालो, सर आपल्या लाईनमध्ये एक बिचारा पेशंट उभा टाकलाय,
त्याला ना ऑपरेशनची गरज आहे आणि आपल्या लाईनमध्ये उभा टाकला आहे, त्याला सर्जरीकडे पाठवायला पाहिजे. असा मी म्हणालो की एनडी मास्तरनी त्या भिंगातून माझ्याकडे बघितलं. मेलो. माझे सिनियर म्हटले, विठ्ठल कशाला बोलला, चुप. बापरे, मला घाम फुटला. मी अगदी हाता असे बांधून उभा टाकला. तर बॉस पुढे काय म्हणणार, काय करणार. मी बॉसने फक्त पाहिलं राग, पुढे काहीच बोलले नाहीत. मग ते लाईन लागलेली पेशंट आला, त्याला पण घेतलं सरांनी टेबलवर पाहिलं. सगळं बघून झाल्यानंतर सरांच्या लक्षात आलं की ह्या सर्जरीची खरं सर्जरीची गरज आहे. मग माझ्याकडे सरांनी पाहिलं आणि मला म्हणलं, विठ्ठल तुला कसं कळलं, तेही बाहेर लाईनमध्ये तुला कसं कळलं की या पेशंटला ऑपरेशनची गरज आहे आणि मेडिसिनची नाही. आता कॉन्फिडन्स आला होता. हात बांधलेले सोडले, खिशात घातले, स्टायलिश उभा टाकलो आणि बॉसला म्हणलं, बॉस त्या पेशंटनी उजवा हात असा पोटावर ठेवला होता, त्याच्यावर डावा हात ठेवला होता आणि तो असा असा चालत होता. म्हणजे ह्याला अपेंडिक्स आजार आहे मला कळलं होतं, कारण मला पुस्तकं तोंडपाठ आहेत. पुस्तकं तोंडपाठ आहेत. आमच्या पुस्तकामध्ये, मेडिकलच्या पुस्तकामध्ये ना सगळे लिहिलं असतं. पेशंट दिसतो कसा, चालतो कसा, डोळे कसे, नख कसे, प्रत्येक गोष्ट पुस्तकात लाईन लाईन लिहिलं. आणि मला ईज वाज सहपाठ आहे ना, हा अडचणच नाही काय. अरे खरं सर, तुम्हाला काय सांगू आता. त्याच्यामुळे मी बॉसला म्हणालो. पण तुम्हाला सांगतो, मी हे इथपर्यंत विषय नाही थांबला लेकरांनो. मी आता बोलता बोलता बोलत होतो की माझ्या ओपीडीमध्ये एकदाच 15 पेशंट घेऊन बसतो मी, एकदाच 15 पेशंट घेतो, बरोबर आहे. आणि मी जरा एन्जॉय करणारा डॉक्टर आहे. मी प्रत्येक गोष्ट एन्जॉय करतो. मी ऑपरेशन करणं एन्जॉय करतो, मी ओपीडी काढणं एन्जॉय करतो. मी अजिबात कुठं सिरियस बसत नाही, मला आवडत नाही ते करायला, राईट. आणि मी घरामध्ये पण एकदम नटखट प्राणी आहे. मग मी सगळ्या खोड्याबिड्या करत बसतो. मला खूप भारी वाटायला लागतं सगळं करायला. पण जेव्हा माझ्याकडे पेशंट येतात तेव्हा त्यांच्याकडे मी 3-3 सेकंद सगळ्यांना, कोणाला हाय, कोणाला हॅलो, कोणाला स्माईल, कोणाला असं करत राहतो. का करतो माहिती आहे, त्या 3 सेकंदात मला कळतं ह्याला आजार काय झालाय, कारण मला पुस्तकं तोंडपाठ आहेत. ओके, बघा सिरियसली तुम्हाला सांगतो, मी बघतो रे, पेशंटला बघतो, तपासून त्याला सगळं, कारण हात नाही लावला तर म्हणेल एवढे पैसे भरले डॉक्टरकडे, याने हात पण नाही लावला, असे लोक म्हणतील, म्हणून त्यांना मी तपासून बघतो. पण मला 3 सेकंदात कळतं की याला आजार काय झालाय, कारण मला पुस्तकं तोंडपाठ आहेत. मला तुम्हाला हे सांगायचंय, तुम्हाला काही पण येत नाही ना, ते तोंडपाठ करायचं बॉस, त्यातले तुम्ही बॉस बनता, बॉस एकदम बॉस बनता. यू आर द बॉस. ओके. आणि हे सगळं झालं, MBBS झालं, MS झालं. MS मी छत्रपती संभाजीनगरमध्ये केलं, MCS प्लास्टिक सर्जरी मुंबईमध्ये केलं. आणि बघा, प्लास्टिक सर्जरी म्हणलं की श्रीमंताची ब्रँच. जे लिकरो आता आलं, ज्यांनी माझ्याशी फोटो बिटो काढले, त्याचं मी मोफत सर्जरी केलेली आहे. आपण दुबंगलेले ओठ आणि टाळू यांच्या मोफत सर्जरी करतो. ओके. आणि मी दररोज 2-3 सर्जरी मोफत करतो. आणि तुम्हाला सांगतो की 10,357 सर्जरी आतापर्यंत मोफत झाल्यात. आणि हे महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं रेकॉर्ड आहे. हे 20 वर्ष मोफत प्लास्टिक सर्जरी रेकॉर्ड एकाच माझ्याच नावावर आहे. 20 वर्ष झाली, कोणीच तोडलं नाही. 20 years. ओके. ते आपण दररोज करतोय. तुम्हाला सांगतो मी की मग तिथे कसं की सगळे श्रीमंत लोक, हिरोईननी सर्जरी केली, पिक्चरमध्ये काम करणाऱ्या लोकांनी प्लास्टिक सर्जरी केली. गरिबांनी काय करावं. आपण तर ज्या घरात रॉक केलं नाही त्या घरातले लेकर आहेत. मग मला असं वाटलं की श्रीमंताची प्लास्टिक सर्जरी गरिबापर्यंत घेऊन जाऊ, हा एक उद्देश होता. आणि दुसरं ना, मी जरा मायांनाचा खूप लाडका प्राणी आहे. मला बायबाप प्रचंड आवडतात, सगळ्यांनाच आवडतात, पण मला जरा जास्तच आवडतात. मला वाटतं त्याच्याशिवाय आयुष्यात काहीच नाही आहे. म्हणजे मला प्रचंड आवडतात हे. आणि मग माझी बायको माझ्या माईची बापाची सख्खी मैत्रीण आहे. माझी बायको म्हणाली ना, तुम्हाला खरं सांगू का, सून कशी असावी बॉस, हे सुवर्ण अक्षरात लिहून ठेवावं, अशी माझी बायको माझ्या मायबापाची सून. तुम्हाला शपथ सांगतो, म्हणजे मी इतका नशिबान माणूस आहे ना, म्हणजे अरे यार काय सांगू तुम्हाला, माझ्याकडे शब्दच नाही आहेत. म्हणजे ना, मायांनी माझ्यावर खूप प्रेम केलं, त्यात काही शंकाच नाही, प्रत्येक आईवडील करतात. पण माझ्यावर जास्त प्रेम जर त्यांनी कोणावर केलं असेल तर माझ्या बायकोवर केलं. म्हणजे सासू सासऱ्यांनी सुनेवर किती प्रेम करावं ना, हे मात्र आदर्श उदाहरण माझ्या आईवडिलांचं, माझ्या बायकोचं आहे. ओके. त्याच्यामुळे ना माझी बायको म्हणाली की आपण जाऊ, मायांना येत नाहीत ना, तर आपण जाऊ लातूरला जाऊ, त्यांच्याकडे जाऊ आपण. मुंबईला त्याला तयार नाहीत. मुंबईमध्ये मला लोक रेड कार्पेट टाकत होते, तुम्ही या म्हणून. त्याचं कारण होतं, पद्मश्री डॉक्टर तात्याराव भाऊ, कमीत कमी वयामध्ये प्लास्टिक सर्जन झालेला मी प्राणी. आणि मला काहीच अडचण नव्हती, काही म्हणजे काहीच, उद्यापासून अपॉइंटमेंट. पण मी म्हणलं नाही, मला ही श्रीमंताची प्लास्टिक सर्जरी गरिबांना घेऊन जायच्या. मी लातूरमध्ये आलो. आणि तुम्हाला खरं सांगू, छातीवर ठेवून सांगू की असा एकही गरीब माणूस नसेल कमीत कमी ह्या महाराष्ट्रामध्ये, पेरिफेरीच्या राज्यामध्ये, जो की माझ्याकडे आला आहे आणि त्याच्यावर मी सर्जरी केली नाही. असा एक पण माणूस नाही, एक पण. किंवा फक्त पैसे नाहीत म्हणून माझ्याकडनं कोणी परत गेलाय, असं कधीच घडलं नाही, कधीच घडणार नाही. मी बॉन्ड पेपर लिहून देतो. म्हणजे कधी होणार नाही, कधीच होणार नाही. मी तुम्हाला सांगत होतो, मी लातूरमध्ये आलो आणि मी बोलताना मी सांगत होतो, आताही सांगत होतो, नितीन सरांना, भुसारे सरांना सांगत होतो मी की मी एक रविवार सुट्टी घेतो, मस्त सुट्टी घेतो. आणि त्या दिवशी त्याला मी मायांनांची सुट्टी असं नाव दिलं होतं, मायांनांची सुट्टी. त्या दिवशी काहीच करायचं नाही, माईच्या मांडीवर झोपायचं, माईनं केलेलं खायचं, बापाच्या खोडा काढायच्या, आणि दुसरं काहीच, सकाळी 6 ते संध्याकाळी 6, 12 तास मायबाप सोडून काहीच करायचं नाही. असं आम्ही दर संडे असा एक महिन्यातला ठरवून एन्जॉय करायचो. मग असा संडे एन्जॉय करण्यासाठी
आम्ही एक दिवशी माकेगावला निघालो. म्हणजे माकेगाव हे माझ्या गावाचं नाव आहे, रेणापूर तालुक्यात गाव आहे माझं, लातूरपासून 50 किलोमीटर अंतरावरती. आम्ही गावाकडे निघालो. बघा, मी संधीची गोष्ट सांगतोय. आणि गावाकडे जात असताना ज्या रस्त्यावरती माझी गाडी जाते त्या रस्त्याला हे जे 9 जण माझे मित्र नापास झाले त्यातल्या एकाचं घर आहे, त्याचं नाव नामदेव आहे. तो काय केला की माझी गाडी जात होती, तो गाडीच्या समोर आला 3 लेकरं हातात घेऊन, 2 मुली 1 मुलगा आला पुढे आणि माझी गाडी म्हणला विठ्ठल थांब. मी थांबलो. बघा, मी डॉक्टर विठ्ठल लाणे, प्लास्टिक सर्जन, डिग्र्या काय देणं घेणं नाही. माके गावामध्ये मला लोक काय पण काम सांगतात, मी काय पण करतो. म्हणजे अगदी ताप आली बघ असं म्हणतात. मला खरंच त्यातलं कळत नाही, पण तरी बघतो, कारण माकेगावचे लोक आहेत ते, माझ्या गावचे लोक आहेत ते. तुम्हाला सांगतो मी की तो समोर आला आणि मी उतरलो गाडीतून. नामदेव काय रे, काय झालं असं मी नामदेवला विचारलं. माझ्याकडे बारकाईनं बघा. नामदेव तरी माझ्याकडे बघत नाही. त्याच्या हातात त्याची मुलगी आणि 2-3 लेकरं होते ना. त्या मोठी मुलगी साधारण 7-8ला असेल, पूजा नाव तिचं. त्या पूजाला म्हणतोय, पूजा माझ्याकडे न बघता तुला माहिती आहे का हे कोण आहेत? पूजा म्हणाली माहिती की डॉक्टर विठ्ठल लांडे, दररोज त्यांच्या पेपरला फोटो बघते म्हणे. मी दररोज पेपरला फोटो बघते म्हणले ना की नामदेव रडायला लागला. मला कळे ना काय झालं नामदेव, म्हणजे झालं काय? मी एकदम सिरियस झालो. अरे काय झालं, व्हॉट इज द प्रॉब्लेम, झालं काय मला सांग ना. तरी नामदेव माझ्याकडे बघत नाही. पूजाकडे बघून पुन्हा एकदम हळू आवाजात, पूजा तुला माहित नाही ग, बघा हे जे डॉक्टर विठ्ठल लांडे आहेत ना ते माझे वर्गमित्र आहेत, ते माझे वर्गमित्र आहेत. नामदेव सांगतोय, आम्ही दोघं एकाच बेंचवर बसायचो आणि एकाच टपल्याखालच्या भाकरी खायचो. आमचा नामदेव सांगतोय आम्हाला 10वीपर्यंत बेंच नव्हते, तुम्ही खूप नशिबान माणसं आहात. आम्ही जमिनीवर बसायचो. 10वीला गेल्यास बेंच होते, एका बेंचवर 5 जण बसायचो. त्या 5 मधला नामदेव होता. हे नामदेव मला तिथं सांगायच्या मुलीला सांगतोय, एका बेंचवर बसायचो आणि एका टोपल्याखालच्या भाकरी खायचो. तुम्हाला टोपला हा शब्द कळतो की नाही कळतो मला माहित नाही, पण मला नितीन सर सांगत होते की हे सगळे ग्रामीण भागातले लेकरं आहेत, मध्यमवर्गीय आहेत, गरीब आहेत. तुम्हाला सांगू का, गरीब ही सगळ्यात मोठी शक्ती असते. तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, तुम्ही गरीब आहात, तुम्ही मोठे होणार. मी तुम्हाला सांगत होतो की टोपल्याखालच्या भाकरी खायचो. नामदेव सांगत होता म्हणजे काय, आता आमच्या घराला दरवाजा नव्हता, पत्रे होती पण दरवाजा नव्हता. मग माझी माय काय करायची की टोपल्याखाली भाकरी ठेवायची मोठ्या, दुपारच्या सुट्टीत आम्हाला खाण्यासाठी. त्या टोपल्यावरती मोठं दगड ठेवत, घंगाळ टोपलं, मोठं टोपलं लोखंडाचं, दगड ठेवायची कुत्र्या मांजरी काढू नये म्हणून. मग नामदेव लहानच त्याचं आडनाव आहे, बाजूला राहायचा. तर दुपारी जेवताना त्याच्या घरची भाकरी घेऊन यायचा, माझ्या घरची, मी भाकरी टोपल्याखालची काढून खायचो. नामदेवच्या मुलीला सांगतोय आत्ता, हे डॉक्टर विठ्ठल लहाने माझे वर्गमित्र आहेत, एकाच टोपल्याखालच्या भाकरी खायचो, एकाच बेंचवर बसायचो. पण तुला सांगू पूजा, जाऊ दे आता, माझ्याकडे बघू नको. विठ्ठल तेव्हा मला म्हणायचा अभ्यास कर, मला नाही कळलं, पण माझ्याकडे नको बघू, पण ह्या विठ्ठल लहानेकडे बघून अभ्यास कर आणि मोठा माणूस बन. आता माझा शेवटचा प्रश्न आहे आणि उत्तर नाही दिल्यास पुढचा 1 मिनिट पण बोलणारच नाही. उत्तर पाहिजे आता पुढे जाणार नाही. आमच्या नामदेवचं काय चुकलं? पटकन सांगा, मागे बघू नका. हां सांग रे, हां बोल, उठ, तूच बरोबर आहे. हां, क्या बात है, क्या बात है, क्या बात है, बढ़िया. अरे क्या है लेकर आहे सर, अरे वाह, आय एम सो हॅपी, आय एम सो हॅपी. तुझं काय नाव आहे? हां, प्रेमानंद. प्रेमानंदसाठी टाळ्या सगळेजण. सुंदर. एक लेख कोण सांगते का? सांग, मागे बघायचं नाही, पटकन. हां सांग 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 सांग, पटकन सांगायचं. व्हेरी गुड, वा. कितवीला आहेस तू? 4थीला. मी 3रीला आहे म्हणून विचारलं. तुम्हाला सांगतो मी, अगं लहान आडनाव आहे ग, खरा 3रीला आहे. मी शाळेहून काय झालं, मी तुम्हाला सांगत होतो, संधीची गोष्ट सांगत होतो. हां, आणि आमच्या नामदेवचं काय चुकलं त्याचं उत्तर असं आहे, शिक्षण ही संधी असते, शिक्षण ही संधी असते. ती संधी नामदेवच्याही दरवाजावर खटखटत होती आणि विठ्ठलच्याही दरवाजावर खटखटत होती. त्यातला एक जागरूक होता, तत्पर होता, अलर्ट होता, आणि एक जण झोपलेला होता. बरोबर? तुम्हाला नामदेव व्हायचं का विठ्ठल व्हायचं? कुठला देवच आहे बघा, काय व्हायचं, काय व्हायचंय? पक्क प्रॉमिस करणं चुकीचं आहे बरं. मी तुम्हाला सांगतोय, शिक्षण ही संधी असते. शिक्षणाने आयुष्यामध्ये परिवर्तन होतं, रिव्होल्युशन होतं. बाकी कशानं होतं ना तर मला माहीत नाही, पण शिक्षणाने मात्र गॅरंटेड 100% बॉन्ड पेपरवर लिहून देतो, ते परिवर्तन करणारी शक्ती आहे. आणि त्यांनी परिवर्तन होतं म्हणजे होतं. आणि ही परिवर्तन करणारी शक्ती सध्या तुमच्या सगळ्यांच्या दरवाजावर खटखटत आहे, सगळ्यांच्या दरवाजावर खटखटत आहे. तत्पर राहा, अलर्ट राहा आणि दरवाजा उघडा आणि त्या संधीला आत्मसात करून घ्या आणि तुमच्या आयुष्याचं कल्याण करून घ्या. मला माहित नाही किती पालक इथे बसलेत, पण पालकांसाठी एक
एक 1.5-2 मिनिटांमध्ये सांगतो एक विषय. सगळे पालक आजकाल माझ्याकडे येतात आणि मला म्हणतात, लहाने साहेब तुमचा काळ वेगळा होता, आता लेकरांना खूप स्पर्धा आहे, आताच्या लेकरांच्या खूप अडचणी आहेत, अगदी जीवघेणी स्पर्धा आहे, असे मला आजकालचे पालक भेटत असतात. तुम्हाला खरं सांगू का, यादव साहेब स्पर्धा तुमच्या वेळेस होती, माझ्या वेळेस होती. हे बघा, स्पर्धा कधीच आमच्या वेळेस स्पर्धा होती मान्य आहे, कमी होती हे मान्य आहे, पण तुम्हाला खरं सांगू का मी की तेव्हा म्हणजे माझ्या वेळेस 1986ची गोष्ट सांगतोय, फक्त 150 मुलं मेडिकल कॉलेजमध्ये लागत होते अख्ख्या मराठवाड्यामध्ये मिळून, 150. बरोबर आहे, म्हणजे स्पर्धा होती. ओके, आज स्पर्धा आहे आणि उद्या स्पर्धा राहणार आहे, कारण भारत देशात पॉप्युलेशनला काहीच कळलं नाही, काहीच कळलं नाही, पॉप्युलेशन आहे, म्हणजे स्पर्धा कधीच कमी होणार नाही. पण या स्पर्धेत टिकायचं आहे ना, तर एक मंत्र देतो, तेवढा मंत्र तुम्ही ऐका. पालकांना सांगतो मी, पालकांसाठी सांगतो मी, लेकरांना कष्ट करू द्या. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, लेकरांना कष्टाची सवय लावा. पालकांनो, लेकरांची कष्टाची सवय लावा. हे सगळ्यात तुम्हाला एक छोटं उदाहरण देतो मी. कोंबडी असते ना, कोंबडी ते अंडी घालते आणि त्या अंडीतलं पिल्लू घोळून बाहेर काढते. किती लोकांना माहिती आहे रे की अंडीतलं कोंबडीच्या अंड्याचं पिल्लू बाहेर कसं निघतं माहित आहे? क्या बात आहे, खुश झालो आज मी. आज खूप भारी वाटलं मला, कारण मला मोठ्या गोष्टी माहीत नाहीत. मला शेळ्या, मेंढ्या, जनावरं, बैल, कोंबड्याच्या गोष्टी, अशा गोष्टी माहीत आहेत. मोठ्या मोठ्या कॉम्प्युटर गोष्टी माहीत नाहीत. आपण जरा साधा प्राणी आहे, घरात छोट्या क्षेत्रात राहिलेला माणूस आहे, शेतात काम केलेला माणूस आहे. मी तुम्हाला सांगतो की कोंबडी अंडी घालते, अंडी घालून झाल्यास त्याला खूड झाला असं म्हणतात, म्हणजे अंडी कॅपॅसिटी संपली. मग तो शेतकरी एका दुर्डीमध्ये अंडी जमा करतो आणि त्याच्यावर तिला बसवतो आणि तिला म्हणतो घोळायला होत असतो. ते घोळून झाले अंडे की ते अंडी परिपक्व होतात आणि परिपक्व झाल्यानंतर आतलं पिल्लू ते टोचा मारतं. तर हे टोचा मारताना 48 तास ते 72 तास आतून टोचा मारतं, तेव्हा कुठे हे वरचं कव्हर फुटतं आणि त्या पिल्लाला बाहेर यावं लागतं. ही आहे प्रोसेस त्या पिल्लाला बाहेर येण्याची. आजकालचा एक आळशी माणूस, मी केलेली व्याख्या आहे. आजकाल लोकांना काय वाटतं माहिती आहे, कमीत कमी काम करावं आणि देवाने आपोआप द्यावं, किंवा काहीच करू नये तरी भरभरून मिळावं. त्याच्याही पुढे लोकांना आजकाल असं वाटतंय फक्त करावं देवाने आपोआप मध्ये घालावं, तोडायच पण नको. काय म्हणजे मला कळत नाही सर, तुम्हाला खरं सांगतो, म्हणजे कष्ट नको, सगळं मिळालं पाहिजे. आणि असा वाटणारा हा प्राणी तो बघतो की एवढ्याशा पिल्लाला 48 तास ठोके मारायचे, 72 तास ठोके मारायचे, दिस इज नॉट फेअर असं म्हणतो. तेवढ्यात दुसरं पिल्लू ठोके मारायला सुरू करतो. ते 2-3 ठोके मारले की त्या अंड्याला उचलतो आणि त्याला म्हणतो तुला मी फार कष्ट करू देणार नाही असं म्हणतो. वरतून ठोकी मारतो, ते कव्हर फोडतो, त्या पिल्लाला म्हणतो ये बाहेर कम. ते पिल्लू बाहेर येतं आणि ते बाहेर आल्यानंतर ह्या आळशी माणसाला एवढा आनंद होतो की त्याला वाटतं की ह्या पिल्लाला मी काहीच कष्ट न करू देता बाहेर काढलं, आज त्या माणसाला वाटतं. पण लेकरांना तुम्हाला माहिती आहे का त्या पिल्लाचं पुढे काय होतं? पुढच्या 2 तासात हे पिल्लू मरून जातं. त्याचं कारण असं आहे, अंड्याच्या आतलं वातावरण आणि अंड्याच्या बाहेरचं वातावरण. अंड्याच्या आतलं वातावरणात जे पिल्लू आहे त्यांनी जर 48 तास ठोक्या मारल्या, 72 तास ठोक्या मारल्या, त्याची बॉडी स्ट्रॉंग होते, मजबूत होते, आणि जेव्हा ते पिल्लू बाहेर येतं ह्या बाहेरच्या वातावरणात जगू शकतं. तद्वतच त्याच न्यायानं तुम्हाला जर आजकालच्या कॉम्पिटिशनच्या स्पर्धेत जगायचंय, उंच जायचंय, आकाशाला गवसणी घालायच्या ना, कष्ट करा. आणि आईवडिलांनो, तुम्ही वरतून ठोकी मारून नका, लेकरांना ठोक्या मारू द्या. कळलं मी काय म्हणलं तुम्हाला? हे आणि तुम्हाला पुन्हा सांगतो, नापास होऊ द्या. नापास होणं फार मोठा विषय नसतो, नापास होऊ द्या, पण कष्टाची सवय लावा. आता काय होतंय, 8वीपर्यंत लेकरं पास झाले, पुढे 10वीला गेले, कधीतरी नापास झाले की लेकरांना एकदम डिप्रेशन यायला लागतं. तसं नाही, लेकरांना जर पहिल्या दिवसापासून कष्टाची सवय लावली ना, लेकरं खूप चांगले बनतात. तुम्हाला सांगतो, मला एकच लेकरू आहे, विठ्ठल लहाने, पद्मश्री डॉक्टर तात्याला अभ्यास केला, कारण आम्हाला गरिबी नको होती. आम्हाला गावाकडेला तिकटाला पैसे मिळत नव्हते, सावकाराचे पैसे घेतल्याशिवाय मी गावाकडे येऊ शकत नव्हतो. ही गरिबी आम्हाला दूर करायची, अभ्यास केला, मान्य आहे मला. पण माझं लेकरू गरिबाचं नाही सांगायची गरज, मला एकच लेकरू आहे हे सांगायची गरज नाही. माझं लेकरू गरिबाचं नाही आहे. देवाने मला खूपच भरभरून दिलंय. मी असा हात वर केला 10 माणसं, असा हात केला 20 माणसं, असं मला सगळं देवाने भरभरून दिलंय. विषय राहिला आता, पण आम्ही एकदा तुम्ही जेव्हा लेकरू तुमच्या घरी येतात ना, एकदा लेकरावर जेवण करत जा. लेकरांना कष्टाच्या गोष्टी सांगत जा. पालकांना सांगतो, बघा, मी, माझी माय, माझ्या अण्णा, माझी बायको, माझा मुलगा, आम्ही एकत्र जेवायचो. 14.5 तास काम करणारा हा डॉक्टर विठ्ठल लहाने, माझा मुलगा मेडिकलला जाईपर्यंत दर दिवस मी सोबत जेवलो, दर दिवस. तुमच्याकडे किती काम आहे मला माहित नाही, पण लेकरं जेव्हा घरी तेव्हा तरी सोबत जेवा. एवढं काम करा आणि लेकरांना फक्त कष्टाच्या गोष्टी सांगा. माझे माय अण्णा प्रसादला फक्त कष्ट गोष्टी सांगायचे. तुम्हाला सांगतो की माझं लेकरू ओके, त्याला मी म्हणालो 4 चाकाचा गाडीत जन्म झाला, लेकराला काहीच अडचण नाही आहे, पण तो 4थीला मेरिट आहे, 7वीला मेरिट आहे, 10वीला मेरिट आहे. BJ गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये गव्हर्नमेंटच्या सीटवर लागलाय, ओपन सीटवरती, आणि तिथून तो MBA झालाय आणि त्याच्या मेरिट स्कॉलरशिप शिकतोय. तो आता MA जनरल सर्जरी करतोय आणि त्याच्यावर मी 1 रुपया खर्च केलेला नाहीये. ही शक्ती लेकरामध्ये आपल्याला घालता आली पाहिजे.
ही शक्ती घालणं अवघड नाही आहे, त्याला श्रीमंती गरिबी लागत नाही, पण त्याला सातत्य लागतं. चांगल्या गोष्टी पुन्हा पुन्हा सांगा लागतात. लेकरांनी चिडचिड केली तरी सांगा लागतात, पुन्हा पुन्हा सांगायच्या. पुन्हा लेकरं म्हणतात. आता बोलताना किती मी अभिमानाने बोललो की पद्मश्री डॉक्टर तात्याराव राणे मला MBBSच्या फायनल इयरला पर्यंत मारलंय. असे लेकरं तुम्हाला पण एक दिवस सांगतील. तुमच्या धाकामुळे, तुमच्या सातत्यामुळे, तुम्ही पुन्हा पुन्हा टोचणी केल्यामुळे लेकरं मोठे बनली, हे एक दिवस सांगतील. त्याला आई वडील असं म्हणतात. ज्या ज्या आईवडिलांना कष्टाची सवय लेकरांना लावता येते त्यांना मी आई वडील म्हणतो, बाकीच्यांना म्हणत नाही. तुम्हाला आई वडील व्हायचं की नाही तुम्ही ठरवा. लेकरांना कष्टाची सवय लावा. आणि मी तुम्हाला सांगत होतो, आजकाल डिस्ट्रॅक्शन नावाचा शब्द आहे. डिस्ट्रॅक्शन. लेकरं खूप असे मोबाईलला यायला झाले, खूप डिस्ट्रॅक्ट होतात लेकरं. तुम्हाला मी पुन्हा सांगतो, सगळ्यांना सांगतो, डिस्ट्रॅक्शन हे झालंच नाही पाहिजे. डिस्ट्रॅक्शन हा शब्द डायरेक्टच असला पाहिजे. आणि ही शक्ती सुद्धा टीचरमध्ये आणि आईवडिलांमध्ये असली पाहिजे की लेकरं डिस्ट्रॅक्ट कसे नाही झाले पाहिजेत. त्याचं एक छोटं उदाहरण सांगतो. एका गावामध्ये डिस्ट्रॅक्टर असतो बरं का, नितीन सर. डिस्ट्रॅक्टर खूप खराब माणसं आहेत. आजकाल माणसं आहेत ना, चांगल्या माणसाला लात मारायचं काम करणारे खूप जास्त लोक आहेत. काय भानगड की काय नाही, की कुणी चांगलं काम करत असेल ना कुठेही त्याला त्रास असतो. हो, तुमच्या पण सगळीकडे चांगलं काम करणाऱ्याला. जे चांगलं काम करत नाही ना त्याला काय जाऊ द्या, त्याच्यावर नाही बोलायचं मला. मी जरा चांगल्या विषयीच बोलत राहतो. पण चांगल्या माणसाला त्रास देणारे लोक असतात. हा जो डिस्ट्रॅक्टर विषय आहे ना, तो काय करतो, एक माणूस एका गावामध्ये एक मोठा पोल लावतो मोठा, आणि म्हणतो याच्यावर जो चढेल त्याला मोठं बक्षीस देणार असं म्हणतो. आणि तो शहाणा काय करतो, डिस्ट्रॅक्टर असतात ना, म्हणजे खराब माणसं. हे 500 लोकांचा मॉब असतो, त्या मॉबमध्ये तो पेरतो 50 लोक. त्याचं काम काय की कुणी पण वर चाललं, पडशील 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 पडशील, अरे पाय तुटेल, नको 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 असं म्हणायचं. हे काम तुझं. पैसे देऊन लावतो. ह्याला मोबाईल म्हणतात. बरोबर आहे, हा डिस्ट्रॅक्टर पैसे देऊन लावलाय तो. मग काय होतं, हे लोक वर जायला प्रयत्न करतात, खाली पडतात. 100-150 लोक प्रयत्न करतात, कोणी वर जात नाही. त्याच्यामध्ये एक लेकरू एका आईसोबत येत असतं. तिच्या आईच्या डोक्यावर टोपलं असतं, शेतातून बिचारी येत असते. एक लेकरू असं, तुमच्याकडे लेकरू असतं 7वी-8वीचं. ते लेकरू हे सगळं बघत असतं. तेवढ्यामध्ये त्या आईला विचारतं, आई मला वर जायचंय. त्याची आई त्याच्या कानात काहीतरी सांगते आणि त्या लेकराला म्हणते जा वर. ते लेकरू जातं, मला जायचं म्हणून सांगतं. ते वर जायला लागलं की सगळे लोक, डिस्ट्रॅक्टर म्हणले ना, बाकीचे लोक पण त्यांच्यात हा घालतात. ही भानगड आहे हो. म्हणजे बघा, भानगड ही आहे की वाईट लोक जेव्हा बोलतात ना तेव्हा चांगले लोक बसत नाहीत. ही पण अडचणीचा विषय. मग तो वर जायला लेकरू लागलं की सगळे, अरे पडशील पडशील, तुझ्या आईला ऐकुलताय काय, मरशील रे, हाड तुटेल, असे बोंबला लागले सगळे. पण या लेकराने कुणाचंच ऐकलं नाही. ब्रुर वर गेला, वर जाऊन टोकून बसलं, टोकावर जाऊन बसलं की. आता हा परेशान झाले सगळे लोक. ते खाली घेतलं लेकराला. मग ह्या डिस्ट्रॅक्टर माणसाला त्याला बक्षीस द्यायचं ठरलेलं होतं. आता त्याला म्हटलं, यार मला बक्षीस कोणालाच द्यायचं नव्हतं, आता बक्षीस द्यायची गरज पडली. म्हणून तो स्टेजवरती घेतो आणि स्टेजवर लेकराला जेव्हा बक्षीस द्यायचं असतं तेव्हा त्याच्या आईकडे जातो आणि त्याच्या आईला विचारतो, मावशी तुम्ही ह्या लेकराच्या कानात काय सांगितलं की जेणेकरून हे लेकरू कुणाचंच नाही ऐकता भुर्र वर गेलं. त्याची आई त्याला मस्त उत्तर देते. त्याची आई म्हणते, माझं लेकरू बहिर आहे, बहिर ना. तिचं लेकरू बहिर नसतं, पण त्याच्या आईनं सांगितलेलं असतं. हे जे बोंबलतायत ना सगळे मूर्ख आहेत, त्यांचं काय ऐकू नको, जावर. ह्याला म्हणतात सिलेक्टिव्ह डिफनेस. ही आईमध्ये शक्ती असते. ही शक्ती आईच्या शब्दामध्ये असते, टीचरच्या शब्दामध्ये असते. आणि ही याला टीचर आणि आई असं म्हणतात. कळलं मी तुम्हाला काय म्हणलं ते लेकरू बहिरं नसतं, पण त्याच्या आईने त्याला बहिरं केलेलं असतं. हे चुकीचं आहे. मोबाईल हा चुकीचा आहे, हे लेकरांना आपल्याला पण सांगता आलं पाहिजे आणि त्यापासून परावर्तित करता आलं पाहिजे. ते तिकडं मी असं नेहमी म्हणत असतो, सिलेक्टिव्ह. मेडिकल सायन्समध्ये शब्द आहे सिलेक्टिव्ह, म्हणजे नको ते बघायचं नाही आणि नको ते ऐकायचं नाही, याला सिलेक्टिव्ह असं म्हणतात. हे ज्यांना सांगतायत त्याला आई आणि वडील असं म्हणत असतो मी. आणि शेवटचं सांगतो तुम्हाला. मी शेवट सांगतो, एकदा लेकरावर जेवण करा, जेव्हा तुमच्या घरी आहे तेव्हा बोललो मी. शेवटचं सगळ्यात महत्त्वाचं सांगतो की घरामध्ये सुख असलं पाहिजे. आणि ते सुख कधी येतं माहित आहे की नवरा बायकोनी भांडणं करू नये. जमतं का हो? नवरा बायकोनी भांडणं करू नये. जमतं का? हो की नाही सांगा, मग पुढे बोलतो. जमतं का नाही? ए तुम्ही नाही रे. हे बघा, जमो की न जमो, पण एक अभ्यास म्हणून सांगतो. ज्या लेकरांचे आईवडील सुखी असतात, खूप मोठं पुस्तक आहे, कुणाला जर शक्य असेल तर डॉक्टर तानाजी आचार्य या माणसाने एक पुस्तक लिहिलंय, कल्चर नावाचं. 1988ला पुस्तक लिहिलंय. ते 3 लाख लेकरांचा अभ्यास करून पुस्तक लिहिलं. मी पण को ऑथर आहे. मी MBS फायनलला होतो. ते सुद्धा लंडनमध्ये आहेत, वैदिक धर्माचा प्रचार करतात. खूप मोठा माणूस आहे तानाजी आचार्य. तुम्ही जर कुठेही टाकलं तर ते सापडतात. प्रचंड प्राणी मोठा आहे. तर त्यांनी कल्चर नावाचं पुस्तक लिहिलंय आणि ते पुस्तक लिहिताना त्यांनी खूप लेकरांचा अभ्यास केला आणि त्याचा इन्फरन्स त्यांनी काढला. डॉक्टर तानाजी आचार्य, गुरदाळे असं त्यांचं आडनाव आहे, गुरदाळे त्यांचं आडनाव आहे. तर तुम्हाला सांगतो मी, तुम्हाला आश्चर्य वाटेल. इन्फरन्स असा त्यांनी काढला की ज्या लेकरांचे आईवडील सुखात घरात राहतात त्यांचा मेंदू घरी वापरला जात नाही
आणि त्यांचा मेंदू मोकळा राहतो आणि मग ते अभ्यासामध्ये मोठे बनतात, हुशार होतात. ओके. आणि जे आईवडील भांडणं करतात, जे जिथपर्यंत लेकरांना कळत नाही तिथपर्यंत त्यांना कुणाचं ऐकावं हे कळत नाही, आणि जेव्हा त्यांना कळायला लागतंय तेव्हा कुणाला काय म्हणावं हे कळत नाही, म्हणून हे लेकरं इसेंट्रिक बनतात आणि त्यांच्या अभ्यासात मन लागत नाही. हा इन्फरन्स आहे. म्हणून तुम्हाला पालकांना सांगतो, आईवडिलांनी भांडणं करू नयेत. मला म्हणते लहानी साहेब काही पण सांगता राव, तुम्ही नाही भांडणं करत. हो, लोक कशी विचारतात बघा, टीचर लोक एकदम खडूस बरं का नितीन सर, टीचर लोक, चिकित्सक हो. एका टीचरनी मला विचारलं, तो आता काय सांगू, तुम्ही भांडणं करत नाहीत का म्हणे. आता विठ्ठल नाव आहे, खोटं बोलता येत नाही ना, कसं खोटं बोलायला सांगा ना, माझी अडचण झाली का नाही. मी म्हणतो मी करतो भांडणं. मग त्याला खूप भारी वाटलं. मग कसे करता आता काय करा म्हणलं, आता काय, फक्त करतो हा शब्द बाहेर तोंडाच्या पडताना तुम्ही काय बघा. सगळ्या पालकांना सांगतो मी भांडणं करतो. ओके, फार कमी करतो. आता 30 वर्ष माझ्या लग्नाला होतील, मी अर्धा जास्त म्हातारा आहे. हार्डली कधीतरी मला आठवत पण नाही कधी काय झालं, पण नाही भांडणं करावं असं मला वाटतं. तुम्हाला किती कळलं न कळलं माहीत नाही, पण लेकरासमोर करायचं नाहीत. मग कसे करायचे, मी कसा करतो असं तुम्ही करा. रात्री 2चा अलार्म लावायचा, झोपायचं आणि 2 वाजता उठून भांडणं करायचे. सगळ्यांना सांगतोय मी, सगळ्यांना सांगतो मी, त्यांना सगळ्यांना सांगतो, राईट, सगळ्यांना सांगतो. आता बघा, 2च्या भांडणाचा फायदा रात्री 2ला उठून जास्त भांडू वाटत नाही, थोडक्यात मिटतं. आणि दुसरं, लेकरासमोर होत नाही. म्हणजे लेकरांसमोर खरंच नका करू. बघा, मी कुठलीच गोष्ट जोक जरी केली ना, बिना अभ्यासाचा आत्तापर्यंत एकही शब्द आयुष्यात बोललो नाही, मरेपर्यंत कधीच बोलणार नाही. अभ्यासातून बोलतोय. ओके, याचा इतका चांगला परिणाम होतो. आणि तुम्हाला पुन्हा सांगतो ना, माहीत नाही किती लोकांना कळलंय, पण बायको नवऱ्यातलं प्रेम आहे ना, जगातलं सगळ्यात पवित्र आणि श्रेष्ठ प्रेम आहे. किती लोकांना कळले मला माहीत नाही, पण तुम्हाला शपथ सांगू की मी दररोज माझ्या माईच्या गळ्याला पडतो जाऊन, दररोज. मला खूप आवडतं. मी माझ्या बायकोच्या पण गळ्याला पडतो. ओके. आणि तुम्हाला शपथ सांगू, मी ना, म्हणजे माझी चूक नसताना पण माझ्या बायकोला मी सॉरी म्हणतो आणि ते आनंदाने म्हणतो. ओके, त्यात काय मोठेपण आहे यार, काय मोठेपण आहे. आपण काय दुश्मन आहेत का, काय दुश्मन आहे आपण, काय दुश्मन नाही. म्हणजे तुम्हाला सांगतो ना मी, पण तुम्हाला शपथ सांगू का, म्हणजे ना त्याच्यामध्ये जे प्रेम आहे ना, तुम्हाला सांगू ना, एक पाऊल आपण मागे आलो, एक पाऊल आपली बायको मागे आली. कधी कधी बायकांना काय वाटतं, सगळ्या बायकांची अडचण इथं आहे. बायकांना वाटतं आपल्या नवऱ्याला काहीच कळत नाही. अरे असं कसं, माझ्या बायकोला दिवशी म्हणलं मी, MBBS MUS MCH जगातल्या सगळ्यात उंच डिग्री माझ्याकडे, नवऱ्याला कळत कसं नाही. अरे मग उगीच डिग्री मिळाला की आपल्याला कळायला पाहिजे काहीतरी. तुम्हाला मी सांगतो, यातली बारकावे सांगतो. प्रेम कुठं असतं, सुंदर आयुष्य कसं आहे, प्रेम कुठं असतं. हां, प्रेम तिथं असतं ना की एक पाऊल जो माणूस माघार घेतो ना, तिथं प्रेम असतं. ओके, तिथं प्रेम असतं. दुसऱ्या वेळेस तुम्हाला सांगतो सर, मी तुम्हाला बॉन्ड पेपर लिहून देतो, तुम्ही एक पाऊल मागे घ्या. दुसऱ्या वेळेस तुमच्या बायकोने 10 पावलं नाही घेतलेलं मला विठ्ठलाने म्हणू नका, मी तुम्हाला लिहून देतो बॉन्ड पेपर. हो यार, तुम्हाला विश्वास नाही बसणार, पण करा यार, करा तर एकदा, बघा मला करून बघा. मी तुम्हाला सांगतो, करा एकदा. याचा एकंदरीत फायदा असा आहे ना, घरामध्ये मी लेकरांना सांगू, तुम्हाला लेकरांना एकदा आईवडिलाच्या पाया पडत जा जेव्हा तुम्ही घरी जाल तेव्हा. आणि तुम्हाला सगळ्यांना सांगू, एकदा लेकरांना घट्ट पकडत जा. तुम्हाला सांगू का मी, माहीत नाही, पण मला वाटतं आज विठ्ठल लहाने जे यश आहे ना, मी बोलताना बोलून गेलो की 350 सर्जरी वेटिंगवर आहेत. इथं डॉक्टर बसले, त्यांना विचारा 350 सर्जरी वेटिंगवर असणं म्हणजे काय विषय आहे तो. हे सगळं जे यश आहे ना, ते फक्त माईच्या नानांच्या पायामुळे आहे, बाकी काहीच नाही. काहीच करायचं. ते पवित्र पाय आहेत माझ्या आईवडिलांचे, ज्याच्यामुळे हे यश आहे, बाकी काही कारण नाही. मी दररोज त्यांना साष्टांग दंडवत घालायचो, मला खूप छान वाटायचं. ओके, मी आजही त्यांना साष्टांग दंडवत घालतो, भलेही ते आपल्या मन नाही येत. मी तुम्हाला सांगत होतो की एक प्रेम असतं ना, मी लेकरांना एक नेहमी प्रश्न विचारत राहतो. घरामध्ये जेव्हा तुम्ही जाता ना, आपली बायको आपलं वाट बघते, याच्यात खूप वेगळी मजा आहे यार. आपलं लेकरू आपलं वाट बघतं, याच्यात खूप वेगळी मजा आहे. ओके, मी बघा उठलो ना भाषण करायला, तर मी माझ्या बायकोला एक मेसेज टाकायचो की माईला सांगा आता मी भाषणाला उभा राहणार आहे आणि मला तासभर बोलता येणार नाही. कधी पण ना, मी कुठेही पोहोचलो ना, तर माझ्या माईला मी रिच असा मेसेज माझ्या बायकोला टाकायचा. तिला काही वाचता येत नाही, पण ती माझ्या माईला सांगायची, मी इथं पोहोचलोय, मी इथं स्टेजवर उभा आहे, मी इथून निघालोय. ही जे सांगण्यातली मजा आहे ना, तुम्हाला काय सांगू मी आता. म्हणजे ह्या फार मोठ्या गोष्टी नाही आहेत, पण ह्याला एक धागा म्हणतात, ह्याला एक इमोशनल बॉन्ड असं म्हणतात. हा बॉन्ड खूप महत्त्वाचा आहे मित्र. ओके, हे जगणं आहे यार. किती पैसे आहेत, किती गाड्या आहेत, किती नोकर आहेत, त्यांना काय होणार आहे, त्यांना काहीच होणार नाही आहे. तुम्हाला जर सुखच नाही तर ह्या गोष्टीला काय करायचं आहे, हे दिसणार ऐश्वर्यामय. सुख असलं पाहिजे. मी 15 सेकंदात झोपतो, 15 सेकंदात मी गुड नाईट म्हणेपर्यंत झोप लागते मला, 15 सेकंदात झोपतो. ओके, आणि तुम्हाला सांगतो, मी गाडीमध्ये ड्रायव्हर म्हणला सर झोपा, म्हणेपर्यंत गाडीत पण झोपतो.
ओके, कारण ना तुम्हाला सांगतो ना की मी असं ठरवलंय, आणि जे मी काम करू शकतो ना 14.5 तास काम, त्याचं कारण आहे तुम्हाला सगळ्यांना सांगतो, तुम्ही सगळे नोकरी करतात, जे लोक घरात खुश आहेत, नवरा बायकोचं घरात भांडण होत नाही, ते लोक जास्त चांगलं काम करू शकतात, बाकीचे नाही करू शकत. तुम्ही एक दिवशी तुम्ही घरामध्ये भांडण करा बायको बरोबर, या ऑफिसमध्ये किती लोकांना चिडचिड करता बघा. आणि तुम्हाला पुढचं सांगतो तुम्ही चिडचिड तर करता, पण तुमचं जे काम आहे ना, जे तुम्ही 1 तासात करायला पाहिजे ते 8 दिवस होत नाही. ओके, ही जी एनर्जी आहे ना, ही घरातल्या सुखात आहे यार. तुम्हाला का नाही कळलं? घरातल्या सुखात आहे. पैसे फार महत्त्वाचे नाही आहेत. मी माझ्या आईवडिलांना, म्हणजे मी नेहमी सांगत असतो, माझी माय फाटकं लुगडं घालायची, लांडघातलं लुगडं घालायची, माझे अण्णा 10 धोती घालायचे, फेटा बांधायचे, आम्ही श्रीमंत झालो. काय फरक पडला हो? काय फरक पडला? थोडे महागाचे कपडे घातले, त्यांना काय फरक पडत असतो? काय फरक पडत नाही, पण प्रेमात फरक पडतो. प्रेम असलं पाहिजे यार. बघा, आम्ही जेवताना सुद्धा ना, अण्णा कुठे बसायचं ठरलेलं असायचं, अण्णाबरोबर त्या ठिकाणी बसायचे. अण्णाच्या उजव्या बाजूला मी बसायचो, माझ्या उजव्या बाजूला माझा मुलगा, अण्णाच्या डाव्या बाजूला माझी बायको, माझ्या बायकोच्या बाजूला माझी माय, आम्ही असे डायनिंग टेबल बसायचो. तुम्हाला सांगू का, मी आता मी महिला खूप मिस करतोय. आम्ही त्या खुर्चीत बसलोच नाही मित्र. अण्णांना एक चांदीचं ताट माझ्या एका मानलेल्या बहिणीने दिलं होतं, त्याच्यात त्यांना जेवायला द्यायचो आम्ही ते ताटच बाहेर काढलं नाही. आता 16 जुलैपासून त्याच्यात कोणी जेवतच नाही. पण तुम्हाला सांगू का, हा इमोशनचा विषय वेगळा झाला, पण मी खूप नशिबान माणूस आहे. 55 वर्ष होईपर्यंत माय बाबासोबत राहू शकतो. आणखी काय पाहिजे सांगा तुम्ही मला? 90 वर्षाची माय आणि 94 वर्षाचे बाप ह्यांना घेऊन राहू शकतो. आणखी काय पाहिजे यार? मी आय एम सो हॅपी. हे आनंद असलो आहे, त्याच्यामध्ये काही वेगळं नाही. तुम्हाला खरं सांगतो, म्हणजे मी खूप नशिबान माणूस समजतो. तुम्हाला सांगतो ना, ते जेवताना मायचे आणि बाबाचे भांडण लावून द्यायचे. मी सांगत होतो ना, घरामध्ये एकदम नटखट माणूस आहे. तुम्हाला सांगतो की खूप श्रीमंती लागत नाही घरामध्ये चांगलं राहण्यासाठी. आमच्या अण्णा आहे ना, घड्याळ न कळणारा प्राणी, पण ना घड्याळ बघणार सगळ्या गोष्टीला. माझ्या बायकोचं नाव कल्पना आहे. कल्पने इटल्या म्हणणारा एकच माणूस आहे जगामध्ये. इटल्या म्हणजे मी, कल्पने म्हणजे माझी बायको. कल्पने किती वाजले ग? इटल्या आला नाही, आणखी जेवायला भूक लागली बघ. बापाला 9चा काटा, म्हातारे हे काटा इकडे गेला, हा काटा इकडे गेला, 9 वाजले ग, इटल्या आला नाही. म्हणजे माझा बाप्पा बघ घड्याळावर जेवणारा. मला वाटलं कधी राजाच होता का कधी काळी, म्हणजे एकदम असं तंतून जेवणार. एक दिवशी उशीर झाला होता मला घरात जायला, आम्हाला काहीतरी जेवायचं होतं. आणि मग घरात गेल्यानंतर मी एकदमच नटखट माणूस आहे, एकदम नटखट माणूस आहे. मी घरामध्ये संत बसतच नाही. मग घरात गेलो आणि माझ्या दरवाजाच्या समोर एक सोफा आहे, जिथं माझं खूप मोठं घर आहे, त्या ह्याच्यामध्ये सोफ्यात तिथं आम्ही बूट वगैरे घालतो. बेल वाजली ना, तिथं अण्णा कधी बसत नाहीत, पण त्या दिवशी अण्णा तिथं बसले होते माझी वाट बघत, त्या सोफ्यावर बाहेरच्या. बेल वाजली की अण्णाने दरवाजा काढला खरा. इटल्या का उशीर केलात म्हणलं. असे म्हणल्यानंतर मला उगी काहीतरी चीड आली आणि मी अण्णांच्या चिमटा काढायला हात पुढे केला. बघा, चिमटा काढायला अण्णांचा हात पुढे केला. तुम्हाला सांगतो हो असं म्हणालो आणि हात पुढे केला, कारण अण्णांचा मला चिमटा काढायचा होता. पण ते चिमटा काढताना अण्णाने झटका दिला आणि अण्णांची धोती माझ्या हातात आली. तुम्हाला काय सांगा सर, अण्णाची धोती फिटली ना. अरे अण्णाची धोती फिटली राजानो, अण्णाची मारायला लागली गेलाय मला. अर्धीच फिटली, पण बाप असा मारायला लागला मला, म्हणजे हात असा वर केला. पण मी कसला ऐकतो, अण्णाने हात मारायला वर केला की झुम पळत गेलो किचनमध्ये माय होती. मायच्या मागे जाऊन लपलो आणि मायला म्हणलं, माय अण्णा मला उगीच्या उगी मारायला लागलेत. उगीची उगी आहे का हे? पण तेवढ्यात अण्णा पळत आले मला मारायला. माझे कच भांडायला लागली बापाला. तुम्हाला कळतो का, एक डॉक्टर झालाय, त्याला मारताय कसे? हे असे भांडण. मला किती पैसे लागतात ह्याला? हे करा किती पैसे लागतात? किती श्रीमंती लागते? काय लागतं मला सांगा ना. उसाचा रस माझ्या महिलांना बापाला आवडायचा, तर ते पाजण्यासाठी अमेरिकेला जायची आमची तयारी असायची. अमेरिकेला म्हणजे आमची गाडी निघायची. आमच्या गाडी निघाल्यानंतर लातूरमध्ये खूप जास्त माझा फॅन वर्ग आहे, तर ते तिथं लोकांना कळायचं विठ्ठल लहान येतोय. मग तो जो आमचा रसवंतीवाला आहे, तर तो सगळी तयारी करत राहायचा. मग आम्ही गेलो, उसाचा रस पिला की मी ठरल्याप्रमाणे, अण्णा पैसे द्या. जगातला महाचेंगट बाप माझा, कधीच पैसे दिले नाहीत, कधीच. नसताना दिले नाहीत, असताना दिले नाहीत. मग मी मागेच, अण्णा पैसे द्या. किती रेट लिहा? अहो अण्णा 500 रुपये. हो 500 रुपये? अहो अण्णा हे काही माकेवाचा रस नाही, लातूरचा रस आहे, तर पैसे जास्त लागतात. अहो अण्णा पैसे द्या, हो नाहीतर हे बांधून ठेवेल माणूस. मी बघा, अण्णा काय पैसे काढणार. मग अण्णाचं शेवटचं हत्यार, माझ्या माईला ते म्हातारे म्हणायचे. म्हातारे शेवटचं हत्यार काय? म्हातारे इटल्या लई किरकिर करायला आहे का, दे त्याला पैसे. बापांनी नाही पैसे काढले, पण माईला पैसे दे म्हणाले. बघा, मला माईचे पण पैसे नव्हते पाहिजे, बापाचे पण पैसे नव्हते पाहिजे. एन्जॉय करा. किती पैसे लागले हो? किती मोठा विषय हा. आमच्या घरातली भाजी बापाला विचारून व्हायची. 24 वर्षातली एकही भाजी बापाला नाही विचार झाली नाही मित्र, एकदा पण नाही झाली. एकदा पण. आता बापाच्या भाज्या मी खूप मिस करतोय. मी तुम्हाला सांगत होतो, खूप विषय मोठे लागत नाहीत, खूप श्रीमंती लागत नाही,
खूप काही गोष्टी वेगळ्या घडल्या असं लागत नाही, पण ना एक भावनिक बंधन लागतो आणि तो जगता आला पाहिजे. मी शहाणा, तुझं चुकलं, तुझ्यामुळे असं घडलं, तुझ्यामुळे असं घडलं, अरे असं कोणामुळे घडलं नाही. बायकोला पण कधी वाईट करायचं नसतं, नवऱ्याला कधी वाईट करायचं नसतं. चला चुकून तुमचं झालं असेल, तुम्हाला असं करायचं नसतं, चल तुझं चुकून झालं असेल, एवढा एक शब्द खूप मोठा यार. एवढा म्हणायला काय हरकत आहे? मला सांगा, तुम्ही जिथं जिथं काम करता, यादव साहेब तुम्हाला विचार, तुम्ही जिथं जिथं काम करता सगळ्याशी पडतं का हो? नाही पडत की नाही? आपण ऍडजस्ट करतो की नाही? 2 वर्ष राहायचे, जाऊ द्या, काय फरक पडतो? ऍडजस्ट करतो की नाही? करतो की नाही? करतो ना, 100% करतो सर. ओके नाही मला मला प्रमाणिक आहे नाही हो की नाही? त्यांना खूपच पटलं भुसारे सरांना, खरंच करतो ना ऍडजस्ट. मग अरे ज्या बायकोशी आयुष्यभर राहायचं तिच्याशी ऍडजस्ट करायचं नाही, तिच्याशी ऍडजस्ट करायचं नाही, काय अडचण आहे? बघा फॉर्म्युला चांगला आहे की नाही? हां करा. अरे पण याच्यातली खूप वेगळी मजा आहे. बघा तुम्हाला खरं सांगा, मी म्हणजे ना आय डोंट नो, पण ना आज सुद्धा मला ही फिलिंग आहे की माझं आज लग्न झालंय. खूप छान वाटतं मित्र, तुम्हाला खरं सांगतो. म्हणजे ना ते आय डोंट नो, पण ती जी फिलिंग आहे ना खूप सुंदर फिलिंग आहे. आणि त्याचं क्रेडिट माझ्या बायकोला पण आहे, असं नाही की ते फक्त मलाच आहे. ओके, ती मला पण समजून घेते. रादर मला असं वाटतं की माझ्यापेक्षा 1000 पट ती जास्त चांगली आहे. प्रामाणिकपणे सांगतो, मला सगळ्याच गोष्टी कळतात. मी चुकतोय, ओके, मी 1000 वेळा चुकलोय, पण ती नाही कधीच चुकली. तुम्हाला अगदी मी सगळ्यासमोर छातीवर हात ठेवून ॲडमिट करतो की मी चुकलोय, पण ती नाही कधी चुकली. त्यामुळे रादर तिचं क्रेडिट मोठं आहे. मला हे तुम्हाला सांगायचं आहे ना, घरामध्ये आईवडील असणे, आजी आजोबा असणे, ह्याच्यावर धन नाही यार. माझा मुलगाचं ज्याचं मी कौतुक सांगितलं तुम्हाला, तर एवढा मिरिट लेकरू आहे, सगळ्यांच्या पाया पडतो. तुम्हाला सांगू का, विठ्ठल लहानेपेक्षा 1000 पट लेकरामध्ये माझे चांगले गुण आहेत. ओके, मला वाटतं असे छातीवर हात ठेवून मला असं वाटतं की हा माझा मुलगा आहे. ओके, हे सगळं क्रेडिट माझं नाही, हे माझ्या माईचं आणि बापाचं आहे आणि त्याच्या आईचं आहे. ओके, त्याच्यामुळे घरामध्ये आजी आजोबा असणं, मायबाप असणं, याच्यावर सुख नाही बॉस. मी जेवढं काम केलं ना, जे तुम्हाला काम सांगतोय ना, ते फक्त मायांना घरात होते म्हणून केलं. त्यामुळे ना ही वेगळं सुख आहे यार, वेगळं सुख आहे. जीवन सुंदर आहे ना, कसं सुंदर आहे दाखवण्यासाठी. तुमच्या घराला खूप मोठ्या लाइटिंग आहेत, खूप मोठ्या बेडरूम आहेत, खूप मोठ्या काय बिल्डिंगवर बिल्डिंग आहेत, गाड्यावर गाड्या आहेत, ड्रायव्हर नोकर म्हणजे तुम्ही तुमचं सुख आहे झिरो. तुम्हाला सांगतो, जेवढे श्रीमंत लोक आहेत ना गोळ्या घेऊन झोपतात, मीच डॉक्टर आहे, मी देतोय गोळ्या. कशामुळे माहिती आहे का? श्रीमंती पचवणं हे जास्त अवघड आहे, गरीब पचवणं सोपं आहे. मित्र तुम्हाला पुन्हा सांगतो, श्रीमंती पचवणं अवघड आहे. श्रीमंती सुखाने पचत नाहीये, नाही पचत आहे. आणि ती पचवायची ना, तर घरामध्ये कोणीतरी असा थंड हवा देणारा माणूस पाहिजे. आणि तो थंड हवा देणारा माणूस बायको, लेकरं, आई वडील आहे, दुसरं कोणीच नाही जगामध्ये. त्यामुळे ना त्यांच्याशी एकदम सुखात राहा. आणि तुम्ही त्यांच्या सुखात राहिले ना, तुमचं आयुष्य मस्त सुखात जाणार. बोलता बोलता 2-4 मिनिटं म्हणण्या 20 मिनिट जास्त झाले. आणि मी प्रत्येक भाषणाचा शेवट असा करायचो, आणि अण्णांना भेटा म्हणजे वडिलांना भेटा म्हणायचो. मी तुम्हाला सांगत होतो की तुमच्यापैकी किती लोकांना माहित आहे की तुमच्या आईला काय आवडतंय? हातवर करायचं लेकरांना सांगतो. तुमच्यापैकी किती लोकांना माहित आहे तुमच्या आईला काय आवडतंय? सगळ्याच आयांना माहित असतं आपल्या लेकराला काय आवडतंय. माहिती आहे? तुम्हाला सांगतो, मी माझे मोठे बंधू 68 वर्षाचे झालेत, 68 वर्षाचे. ते महिन्यात एकदा इथे येतात, सध्या आंबेजोगाईला प्रॅक्टिस करतायत. तर माझी माय आत्तापर्यंत 16 जुलैला शेवटच्या श्वासापर्यंत, रविवारी दादा पहिल्या रविवारी येणार, तर माझ्या बायकोला सांगायची दही लाव दही लाव दही लाव दही लाव. एक दिवशी घरात गेलो, भूक लागली होती, फ्रीज उघडलं, अख्खं फ्रीज दह्याने भरलं, भिंत एवढं फिरले माझ्याकडे. मला कळलं ना, कल्पना, म्हणलं एवढं दही का? माईने लावलं. माईचा आदेश आमच्याकडे जसाचा पाळला जातो, बापाचा आदेश जसाच पाळला जातो. माझं दवाखान्याचं उद्घाटन पण त्यांच्या हातानेच करतो. म्हणजे प्रत्येक गोष्ट मला पहिलं ऑप्शन माझी मायच करणार, माझा बापच माझा केक कापणार, याच्यापर्यंत माझ्या मुलाचा माझ्या बायकोचा बर्थडे तेच साजरे करणार. म्हणजे हे आमचा फिक्स कार्यक्रम आहे. पण तुम्हाला सांगतो मी की ते फ्रीज काढलं एवढं मोठं दही, म्हणली मायने लावायला सांगितलं. मग का दादा येणार? म्हणलं दादा येणार, मला माहिती आहे. मग जाऊ द्या, बायकोला काय, मला मायकडे गेलो, माय फ्रीज भरून दही का लावलीस ग? माय माझं लेकरू येणार आहे. अगं मला माहिती आहे तुझं लेकरू येणार आहे. नाही माय, माझ्या लेकराला दही आवडतंय. अगं मला माहिती आहे, ते माझा भाऊ आहे, मला पण माहिती आहे दही आवडतंय. तसं आणि एवढं फ्रीजवर काय लावलीस? माझी माय म्हणते, नाही माय, माझं लेकरू एकटं घरात येत नाही, त्याच्यावर बरेच लोक येतात, मग सगळ्यांनी खाल्लं तर लेकराला पुरायचं नाही, म्हणून मी कल्पनाला फ्रीज भर लावायला सांगितलंय. याला माय म्हणायचं, याला माय म्हणायचं, याला माय म्हणायचं. म्हणजे आपल्या मायला काय आवडतं हे सगळ्यांना माहित आहे. आता पण माहित आहे, माझी माय 90 वर्षाची, लेक तिचा 68 वर्षाचा, तरी तिला माहित आहे लेकाला काय आवडतंय ते. माझा एक छोटा प्रश्न तुम्हाला आहे, तुमच्यापैकी किती लोकांना माहिती आहे आपल्या आईला काय आवडतं? मला माहिती आहे माझ्या मायला काय आवडते. नुसतं माहित नाही बघा मित्र, मी बोलताना बोलून गेलो की देवाने मला भरभरून दिलंय. 150 लोक माझ्याकडे काम करतात. मग मी म्हणालो की मला कुठलीच काहीच अडचण नाही आहे. पण माझ्या माईचा चहा मी बनवतो मित्रा, दररोज. नुसता बनवतो नाही, माईला मी चहा बनवतो, तिला पाजतो. माझी माय एकदम गोरी गोरी होती, तिला सुरकुत्या पडलेला चेहरा होता. तिला असा मस्त नॉर्मल टेम्परेचरला घेऊन हाताने पाजायचो, आणि पाजून झालं की मायला विचारायचं, माय चहा का झाला ग? उगीच दररोज विचारायचं, दररोज, वर्षानुवर्ष. माय म्हणायची मस्त झाला माय, छान झाला. ते छान झाला मला चेहरा आहे ना, मला पण आता जसाच तसा दिसतोय.
मला काय सांगू आता, ती चेहरा जो आहे ना मायचा छान म्हणल्याला, हे दिवसभरात शक्ती असायची. किती मोठी गोष्ट आहे रे, एक चहा करून दे ना. पण माझ्या मायसाठी ती शक्ती होती ना. ती 90 वर्ष माय जगली, 54 वर्ष अण्णा जगले, फक्त प्रेमावर जगले, बाकी कशावरच नाही जगले. तर हे प्रेम आहे ना, हे देता आलं पाहिजे यार. तुम्हाला खरं सांगू, हे प्रेम ज्याला ज्यांना द्यायला कळलं ना, त्याचं आयुष्य सुंदर आहे, बाकी कोणाचंच नाही. म्हणजे हे, आणि ह्याच्यात अवघड काय, त्यात अवघड असं काहीच नाही, काहीच म्हणजे काहीच नाही. म्हणून ना आतापर्यंत तुम्हाला माहीत असो नसो काय असो, पण सगळ्या बाटेवायचं नाही सांगतो, तुमच्या आईवडिलांना पण आयुष्यात दिवसात नाही महिन्यात जेव्हा जमेल तेव्हा एकदा तरी काहीतरी करून खाऊ घाला. काय मजा आहे ते बघा एकदा करा. आणि ना त्यांच्याबरोबर राहा, त्यांच्या गळ्या पडा, लेकरांच्या गळ्या पडा, प्रेमाने राहा. आईवडिलांमध्ये भांडणं नका, खरंच नका करू. ज्या ज्या लोक आईवडील भांडणं करत नाहीत ना, त्यांच्या घरातला 1 रुपया 1 कोटीचं काम करतो. ज्या ज्या घरात भांडणं होतात त्या घरामध्ये 1 कोटी पण 1 रुपयाचं काम होत नाही. हे माझा शब्द लिहून ठेवा. आणि तुम्हाला पुढे जाऊन सांगतो मी शेवटचा माझं समारोप करतो. मी सरमव असा करायचो की अण्णांना भेटा, कारण आमच्या अण्णा हवेत चालायचे. आता अण्णांना भेटा म्हणू शकत नाही, अण्णा आपल्यात नाही आहेत, पण तुम्हाला तरी सांगून जातो की अण्णांना भेटा एवढ्यासाठी म्हणायचो की अण्णा हवेत चालायचे. अण्णा चालण्यात तोरा, बोलण्यात तोरा. माझा बाप 52 किलोचा होता आणि शेवटी 46 किलो अण्णा झाले होते. 46 किलो. तुम्हाला सांगतो मी, अण्णा असे चालायचे ना, त्यांना वाटतं त्यांची छाती हत्ती एवढी मोठी आहे. बाप कधी सरळ चाललाच नाही, टुनूट उड्या मारत चालायचे. काय करावं, एक दिवशी झोपडीत बसलो होतो मी असा, आणि अण्णा हवेत चालत होते. आता मला वाटलं माझा बाप म्हातारा झालाय, हवेत चालायला लागलेत, अण्णा पडतील म्हणून अण्णाकडे अण्णा तुम्ही हवेत चालायला लागलेत, पडाल, असं मी म्हणलो अण्णांना. अण्णांनी माझ्याकडे एकदम तिरप पाहिलं आणि मला म्हणाले, तुला माहिती आहे का मी कोण आहे? आता माझा प्रश्न काय उत्तर काय मला कळीच ना. आता माझा बाप आहे ना, मी कोण आहे म्हणजे काय, माझा प्रश्न काय? अण्णा तुम्ही हवेत चालायला लागलेत, पडाल. अण्णा काय म्हणते, तुला माहिती आहे का मी कोण आहे? पण लेकरांनो तुम्हाला सांगतो, अण्णाने जे उत्तर दिलं ना, ते प्रत्येकाच्या बापाने मला उत्तर देव सांगण्याने उत्तर दिलं. अण्णा म्हणाले, तुला माहिती आहे का मी कोण आहे? पद्मश्री डॉक्टर तात्याराव लहाने, आणि हा प्लास्टिक सदी विठ्ठल लहानेचा बाप आहे म्हणे. मी कसा पडतो? आईला आणि वडिलांना हवेत चालण्याशी तुमच्यामध्ये लेकरांनो काढा बाहेर, मस्त मस्त काढा. माईला वाटलं पाहिजे हे माझं लेकरू आहे, बाबाला वाटलं पाहिजे हे माझं लेकरू आहे, बहिणीला वाटलं पाहिजे हा माझा भाऊ आहे, भावाला वाटलं पाहिजे ही माझी बहीण आहे, जिजाऊ ज्ञान तीर्थला वाटलं पाहिजे लहाने सर हे आमचे लेकर आहेत. ही सगळी टीम असं छातीवर हात ठेवून म्हणली पाहिजे की आमच्या ह्या जिजाऊ ज्ञानतीर्थचे लेकर आहेत. जेव्हा तुम्ही परभणी जिल्ह्याच्या बाहेर जाल ना, परभणी जिल्ह्याला तुमचा सार्थ अभिमान वाटला पाहिजे, परभणी जिल्ह्याचे लेकर आहेत. आणि तुम्ही जेव्हा महाराष्ट्राच्या बाहेर जाल तर महाराष्ट्राला वाटलं पाहिजे की महाराष्ट्रीयन आहेत. आणि तुम्ही जेव्हा भारत देशाच्या बाहेर जाल तर भारतीयांना वाटलं पाहिजे तुम्ही भारतीय आहेत. इतके मोठे व्हा. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. धन्यवाद सर. वाटतं बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीवभाव, तुका म्हणे देह भरिला विठ्ठले, काम क्रोध केले घर रिते, काम क्रोधे केले घर रिते. विठ्ठल विठ्ठल आणि विठ्ठल सर्वांच्या मनामध्ये विठ्ठल या ठिकाणी साकार झालेला आहे. रुग्णांचे विठ्ठल, तुमच्या आमच्या सर्वांचे विठ्ठल. जाता जाता एवढंच म्हणतो, मी पण ज्यांचे पक्व फरापळी सहजपणाने गळले हो, जीवन त्यांना कळले हो, जळापरी मन निर्मळ ज्यांचे गेले तिथे मिळले हो, चराचरांचे होऊन जीवन स्नेहासम पाजळले हो, जीवन त्यांना कळले हो, जीवन त्यांना कळले हो. धन्यवाद आलेल्या सर्व मान्यवरांचं, पाहुण्यांचं, पालकांचं, विद्यार्थ्यांचं मी या ठिकाणी जिजाऊ ज्ञानतीर्थ परिवाराच्या वतीनं मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो आणि अध्यक्षांच्या वतीनं हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. धन्यवाद. पालकांच्या भोजनाची व्यवस्था या ठिकाणी भोजनगृहामध्ये करण्यात आली आहे. कार्यक्रमासाठी आलेल्या सर्व मान्यवरांचं, पालकांचं जेवणाची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली आहे. पालकांना विनंती आहे, आपण जेवल्याशिवाय कोणीही जाऊ नये. एकही विद्यार्थी जागेवरचा उठणार नाहीये. शिक्षक आपल्याला सूचना देतील.